नमस्कार मित्रांनो, आपलं सेशन आहे आजचं 7वं सेशन आहे आपला ऑप्शन सेलिंग मास्टर क्लासचं. आणि या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मनी मॅनेजमेंट, त्याला रिस्क मॅनेजमेंट म्हणतो आणि ऑप्शन चेन अनालिसिस. सो जनरली आतापर्यंत आपले 6 सेशन झालेले आहे आणि हे 7वं सेशन आहे. मोस्टली जे आपण टॉपिक्स कव्हर केले आतापर्यंत ते सर्व बेसिक बेसिक टॉपिक होते जे आपण स्टार्ट केलं होतं सायकोलॉजी पासून, नंतर चार्ट ट्रेडिंग, इंडिकेटर्स, कॉल पुट म्हणजे काय राहते हे सर्व आपले आणि ऑप्शन ग्रीक्स. तर हे सर्व काय झालं आपण आतापर्यंत एक जो ऑप्शन सेलिंगचा जो मास्टर क्लास आपण जो सिलेबस डिझाईन केला होता त्याच्यासाठी काय केलं होतं, एक फाउंडेशन तयार केलं होतं, एक बेस तयार केला होता. म्हणजे तुम्ही बघा ना, जेव्हा पण आपले कुठले नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे बिल्डिंग वगैरे बनतात तर सर्वात अगोदर त्याचा बेस बेस बनायला भरपूर टाइम घेतात. म्हणजे कधी कधी तर 6 6 7 7 महिने एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असेल तर जो बेस फाउंडेशन राहते त्याचं बनायला वेळ घेते. एक वेळ फाउंडेशन बनलं तर फटाफट फटाफट जे स्लॅब्स असतात ते कन्स्ट्रक्ट व्हायला सुरू होतात. तो कुठली जे हे राहते बिल्डिंग म्हणा की कुठलेही हे आपल्याला हे करायचं असते त्याचं बेस खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि त्याच कारणामुळे जेव्हा आपण ऑप्शन सेलिंग मास्टर क्लासचा मी जेव्हा सिलेबस डिझाईन केला तर बेस मला खूप इम्पॉर्टंट होता. आणि त्याच कारणाने मी हे सिलेबस असं डिझाईन केला की जेणेकरून आपला एक बेस स्ट्रॉंग बेस तयार झाला पाहिजे, ज्याच्यात सायकॉलॉजी चार्ट्स ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर या बेसचा जो सर्वात शेवटचा जो टॉपिक आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तो खूप महत्वाचा आहे. जसं आपण सर्वात पहिला सेशन स्टार्ट केला होता ट्रेडिंग सायकॉलॉजी. आणि ज्या लोकांनी तो सायकॉलॉजीवाला सेशन अटेंड केला असणार त्यांना त्याचं इम्पॉर्टंट लक्षात आलं असणार की त्याचं महत्व किती आहे आणि जनरली आपलं नुकसान कशामुळे होतं, राईट? सायकॉलॉजिस्टमुळे. सायकॉलॉजिस्ट रिलेटेड एक आजचा टॉपिक आहे आणि हा शेवटचा टॉपिक राहणार आपला. जो बेस आपण तयार केला, एक फाउंडेशन कोर्स तयार केलेला आहे त्याच्यातला. तो आहे रिस्क मॅनेजमेंट आणि नेकेड ऑप्शन्स आणि त्यालाच मनी मॅनेजमेंट म्हणतो. कारण एक वेळ हा आपला बेस कंप्लीट झाला, आजचा टॉपिक कंप्लीट झाला, तर तुम्ही बघू शकता 15, 16, 17 याच्यानंतर सर्व आपण डायरेक्टली ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज मध्ये जम्प करणार आहोत. आपण ऑलरेडी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे अशा लोकांसाठी ज्यांना ऑप्शन सेलिंग हे लाईव्ह मार्केटमध्ये शिकायचं आहे. आपण स्टार्ट पेपर ट्रेड पासून करणार आहोत. पण असे लोक जे डेडिकेटली टाइम देणार त्यांचा एक सेपरेट ग्रुप केलेला आहे, तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. मी पुन्हा आजचं सेशन झाल्यानंतर त्याची लिंक तुम्हाला शेअर करणार. फक्त डेडिकेटेडली तुम्हाला तो टाइम द्यावा लागणार. वीकमधून आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. सो जो बेसिक फाउंडेशन कोर्स होता तो आतापर्यंत आपला कंप्लीट झालेला आहे. आजचा हा शेवटचा टॉपिक आहे आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली ह्या ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. तर सर्वात महत्वाचा जो टॉपिक आहे आपला तो आजचा हाच आहे की रिस्क मॅनेजमेंट. आपण रिस्क मॅनेजमेंट आणि ऑप्शन चेन अनालिसिस हे दोन टॉपिक आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत आज. ऑप्शन चेन अनालिसिस आणि रिस्क मॅनेजमेंट. आपण मेजर कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना याच्यावर ठेवू रिस्क मॅनेजमेंटवर. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय, ओके, आणि ते का जास्त इम्पॉर्टंट आहे. सो स्टार्टिंगला मी एक काम करतो, मोस्ट जे आपले जो कन्सेप्ट आहे, जे टॉपिक आहे, मी ते फास्टमध्ये कव्हर करतो आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन अँड आन्सरला एक सेशन ठेवूया शेवटचे अर्ध्या तासाचा. ओके. तर सर्वात पहिले तर बघून घ्या, आपला जो वॉरेन बफेट आहे, वॉरेन बफेट काय म्हणतात रिस्क मॅनेजमेंटच्या बद्दल. रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग. ओके. आता सर्वात बेस्ट हेच आहे की आपण जे काम करत आहोत, ज्या गोष्टी करत आहोत, जे ट्रेड घेत आहोत, जे सायकोलॉजी कुठले पण म्हणा, रिअल लाईफमध्ये म्हणा की शेअर मार्केटमध्ये म्हणा, कुठलाही ट्रेड जे घेत आहात तुम्ही, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की अ, तुम्ही अ, कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही एंटर करत आहात, राईट? तर जर एखादी गोष्ट तुम्हाला माहित नसताना मी डायरेक्टली त्याच्यामध्ये एंट्री घेता तर डेफिनेटली तिथूनच तुमची रिस्क स्टार्ट होते. आणि होते काय, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये म्हणा की शेअर मार्केटमध्ये म्हणा, मोस्टली 99.99% जे लोक येतात ना स्टार्टिंगला विदाऊट नॉलेज किंवा विदाऊट रिस्क मॅनेजमेंट हा जो कन्सेप्ट आहे ते न शिकता डायरेक्टली शेअर मार्केटमध्ये येतात. आणि डायरेक्टली आपण काय असं झालेलं असतो, खूप सारे लोकांचे जे असतात चॅनल बघतो किंवा युट्यूबवर हे बघतो, प्रॉफिटचे त्यांचे मोठमोठाले मेसेजेस किंवा व्हिडिओज बघतो, इतके इतके प्रॉफिट झालं, कोणी 80 लाख लावून जवळपास 4-5 करोड रुपये कमावले, असे मोठमोठ्याला हे येतात. कोणी 10,000 लावून डायरेक्टली करोडपती झाले. अशाच न्यूज आपण ऐकतो. आणि शेअर मार्केटमध्ये जनरली राहते का लोकांचा, आपल्या आपल्या इंडियन लोकांचा मोस्टली हाच गैरसमज राहते की शेअर मार्केटमधून खरंच भयानक श्रीमंत बनता येते, रातोरात श्रीमंत बनता येते. याच पुढे आहे ना खूप सारे लोक शेअर मार्केटमध्ये येतात विदाऊट नॉलेज. आणि सुरुवातीला प्रत्येकाला माहिती आहे, जेव्हा कोणी शेअर मार्केटमध्ये एंटर करत आहे विदाऊट नॉलेज, विदाऊट रिस्क मॅनेजमेंट,
ते डेफिनेटली त्यांच्या स्टार्टिंगला काय होतात ते नुकसानमध्येच जातात. आता रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुइंग. मीनिंग काय वॉरन बफेटचं जे म्हणणं आहे. आता मी माझं एक्झाम्पल देतो. आता मी शेअर मार्केटमध्ये जेव्हा स्टार्ट केलं होतं, ते स्टार्ट केलं होतं मी एस-आय-पी पासून. ओके. त्याच्यानंतर मी म्युच्युअल फंड्स वगैरे स्वतः डायरेक्टली घ्यायला लागलो. त्याच्यानंतर मी शेअर्समध्ये आलो. शेअर्समध्ये आल्यानंतर मग मी इंट्राडे करायला लागलो. ते इंट्राडेमध्ये माझा लॉस झाला. मग फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आलो. ऑप्शन बायिंग करायला लागलो. ऑप्शन बायिंगमध्ये माझा लॉस झाला. म्हणजे प्रत्येक वेळेस मी शेअर मार्केटमध्ये सुरुवातच माझी लॉसपासून झालेली आहे आणि तुम्ही माझा जो पहिला व्हिडिओ बघितला असणार YouTubeचा, त्याच्यात मी हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे, की माझं कसं सुरुवातीला नुकसान झालं होतं. आता हे नुकसान कशामुळे झालं होतं? 3-3.5 लाखाचं नुकसान झालं होतं. जेव्हा स्टार्टिंगला मी शेअर मार्केटमध्ये एंटर केलं होतं आणि एकच रिझन होतं, की डायरेक्टली मी एंटर केलं होतं. रिस्क मॅनेजमेंट काय असते, अभ्यास काय असते, हे काहीही न घेता शेअर मार्केट काय या गोष्टी शून्य नॉलेज असताना मी डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये आलो आणि जे चॅनल्सवाले सांगतात, जे टेलिग्राम चॅनलवाले होते, जे YouTube चॅनल्सवर टेक्निकल एनालिसिस 10 मिनिटात आणि 5 मिनिटात शिकवणारे यांचेच ते बघून व्हिडिओज बघून वगैरे सुरुवात अशी होते. तर सर्वात पहिले तर हेच आहे, की आतापर्यंत हा जो फाउंडेशन कोर्स तयार केला होता मी, तो हाच अशा वेनी तयार केला होता, की ज्या वेनी माझं नुकसान झालं होतं शेअर मार्केटमध्ये आणि ज्या गोष्टी मला त्या नुकसानातून समजलं, या गोष्टी मी खूप अगोदर शिकायला पाहिजे होत्या. त्याच आपण या कोर्समध्ये सुरुवातीला शिकलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आता आपण ॲक्चुअल स्ट्रॅटेजीज वगैरे बघणार आहोत. तर रिस्क तिथे तिथंच आहे, जेव्हा तुम्हाला माहीत नाही राहत, की तुम्ही काय करत आहात. तर खूप वेळेस मी मॉर्निंगला लेव्हल देतो तुम्हाला निफ्टीच्या, की निफ्टीची आज ही लेव्हल आहे, हा ब्रेकआउट आहे, हा तो ब्रेकआउट आहे. तर जनरली काय राहते, की माझं असं तुम्हाला पर्सनली असं ओपिनियन आहे, की आपण चार्ट्स ऑलरेडी ट्रेड्स घेतलेले आहे. चार्ट ट्रेडिंग वगैरे झालेलं आहे, सेशन झालेले आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही स्वतः त्या लेव्हल फाइंड आउट करा. कारण मी सांगतो म्हणून तुम्ही ते डायरेक्टली माझ्यावर ब्लाइंडली विश्वास ठेवू नका. मी पण असंच करायचो स्टार्टिंगला खूप सारे YouTubeच्या व्हिडिओज वगैरे बघून, की त्यांच्यावर विश्वास ठेवायचो. पण होते काय, की रिअल मार्केट हे तुम्हाला अलगच दाखवते. खूप साऱ्या गोष्टी रिअल मार्केटमध्ये आपण शिकतो. मार्केट हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे. तर ह्या ज्या लेव्हल्स असतात, हे जे असतात, ते स्वतः तुम्ही काढणं शिका. म्हणजे रिस्क जे म्हणतो ना आपण, जेव्हा आपण गोष्टी स्वतः शिकतो, तर आपल्याला त्या गोष्टीतली रिस्क माहीत राहते. तर आजचा टॉपिक हाच आहे, की रिस्क मॅनेजमेंट आपण कशी करायची? कुठले-कुठले काही रूल्स आहेत जे शेअर मार्केटमध्ये लावलेले आहेत. ते रूल्स आपण डिस्कस करू. काही रूल्स आपण डेफिनेटली मॉडिफाय करावे लागणार. तर ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सर्वात पहिले तर बघून घ्या, की रिस्क मॅनेजमेंटचा कन्सेप्ट काय? सुरुवातीलाच मी सांगितलं, की 99.99% जे शेअर मार्केटमध्ये लोकं येतात, ते लॉसमध्येच जातात आणि लॉसमध्ये का जातात? की एकाच गोष्टीमुळे झिरो नॉलेज आणि रिस्क मॅनेजमेंट तर दूरची गोष्ट आहे. नॉलेजच नाही राहत. डायरेक्टली आपण एंटर करतो आणि बस शेअर्स घेतो. तुमच्यासोबत पण झालंच ना, माझ्यासोबत पण झालेलं आहे. 99.99 म्हणतो मी. 99.99 म्हणजे तुम्ही बघा, इट्स लाइक 100%. म्हणजे शेअर मार्केटमध्ये जो कोणी येते, तो 100% सुरुवातीला लॉसमध्ये जाते आणि लॉसमध्ये याच्याचसाठी जाते, की त्याला माहिती नसते, नॉलेज नसते आणि आपण रँडमली शेअर मार्केटमध्ये एंटर करतो. शेअर मार्केटला गॅम्बलिंग समजून सुरुवातीला तर हेच होते, की गॅम्बलिंग समजतात लोकं शेअर मार्केटला. गॅम्बलिंग म्हणूनच याच्यात एंटर करतात आणि होते तेच, की 99.99% लोकं काय येतात शेअर मार्केटमध्ये लॉसमध्ये जातात. तर तुमचा पण लॉस झाला असणार तर घाबरू नका. सर्वांचा होते. माझा पण झालेला आहे. आता काही जणांचा हजारोमध्ये झाला असणार, काही जणांचा लाखोमध्ये झाला असणार. पण जसं आपल्या एका मेंबरने म्हटलेलं आहे, "झालं गेलं ते गंगेला वाहायला, नवीन सुरुवात करायची आहे." तर आता ह्या सर्व टॉपिक आपण एका नव्या ह्याने शिकू आणि हे रिस्क मॅनेजमेंट याच्यासाठी मी घेतो. कारण याच्यानंतर आपलं डायरेक्टली आपण ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज घेणार आहोत. त्या स्ट्रॅटेजीज घेण्याच्या अगोदर तुम्हाला हा कन्सेप्ट माहीत असायला पाहिजे, की रिस्क किती घ्यायची? कुठलाही ट्रेड घेताना आपण रिस्क कुठे घ्यायची? किती घ्यायची? आणि आपलं प्रॉफिट किती असायला पाहिजे? जो सर्वात पहिला जो आहे गोष्टी येतात ह्या ह्या ज्या मी इथे लिहिलेल्या आहे साइडवर दिसत आहे तुम्हाला. स्टॉप लॉस अमाउंट शुड नॉट बी मोर दॅन 1% ऑफ द ट्रेड. आता याचं मीनिंग काय आहे? की तुम्ही त्यांचं मीनिंग आहे, की समजा तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये एखादा ट्रेड घेता, ऑप्शन सेलिंगमध्ये म्हणा किंवा ऑप्शन बायिंगमध्ये म्हणा किंवा इंट्राडेमध्ये एखादा तुम्ही जर ट्रेड करत असणार आणि तुमच्याकडे जर समजा ₹1,00,000 असणार. ओके. ₹1,00,000 त्या ट्रेडवर लावले असणार, तर याचं मीनिंग काय? की तुमचा स्टॉप लॉस किती असला पाहिजे? तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे याच्या हिशोबाने फक्त ₹1,000. ओके. हे थिअरॉटिकल कन्सेप्ट झाला. पण रिअल मार्केटमध्ये असं राहत नाही. रिअल मार्केटमध्ये जेव्हा आपण ट्रेड करतो, तो 1,00,000वर 1,000 खूप कमी होतात. राइट?
कारण जेव्हा तुम्ही स्टॉप लॉस 1,000 लावता त्याच्यातून अर्न पण तुमचा आहे ना खूप कमी करू शकता. आणि जनरली कसं असते, की जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये येतो इनिशियली आपल्याकडे पैसे राहत नाही. तर होऊ शकते, की आपण 1,00,000 पासून सुरुवात नाही करणार. आपण आपला जो पहिला ट्रेड राहणार तो 10,000 चा राहणार. आता 10,000 वर जर मी सॉरी 10,000 वर जर मी विचार केला, की मला 1% चा स्टॉप लॉस लावणार, तर 10,000 1% किती होते? इट्स ₹100. सो हे किती फिजिबल फ्लेक्सिबल वाटते तुम्हाला, की मी फक्त ₹100 चा स्टॉप लॉस लावणार आणि ₹100 चा स्टॉप लॉस लावून मी ट्रेड घेणार. जर तुम्ही ॲक्चुअल असं थेरॉटिकली जर गेलात, थेअरी हेच सांगते रिस्क मॅनेजमेंटची, की तुम्ही स्टॉप लॉस तुमचा 1% असायला पाहिजे. पण हे 1% कोणी लिहिलेलं आहे? हे जे मोठे-मोठे ट्रेडर्स असतात, वॉरेन बफेट झाले, एफ-आय-एस, डी-आय-एस यांच्यानुसार. हे आहे ना करोडोमध्ये त्यांचे ट्रेड्स राहतात. करोडोमध्ये जेव्हा ट्रेड राहतात, तेव्हा त्यांचा 1% पण भरपूर मोठा असते. त्यांचा 1% पण हा करोडोमध्येच राहते. तर ते 100 करोडचा ट्रेड घेऊन ते 1 करोडचा स्टॉप लॉस समजू शकतो. पण आपण जर ₹10,000 तुम्ही लावत असणार कुठल्या ट्रेडमध्ये आणि तुम्ही जर विचार करत असणार, की मला फक्त 1% चा स्टॉप लॉस लावायचा आहे. तर या केसमध्ये काय होते, हा जो रूल जर आपण फॉलो केला, जो थेअरीवाला आहे, की मी फक्त 1% स्टॉप लॉस लावणार, तर त्याच्यामध्ये 101% तुमचा काय होणार, स्टॉप लॉस हिटच होणार. सो या डेफिनिशनला आपण चेंज करू. आता माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही 3% किंवा 2.5% एवढा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे डिपेंड, की तुमची अमाउंट किती तुम्ही एका ट्रेडमध्ये लावत आहे. जनरली आपण 3% 4% चा मी 4% पर्यंत लावतो. ओके. याच्यानंतर आपण डिस्कस करू, की 4% का रिस्क रिवॉर्ड या गोष्टी इम्पोर्टंट आहे. कारण जेव्हा रिस्क मॅनेजमेंट आपण ह्या गोष्टीचा कन्सेप्ट आपण जेव्हा डिस्कस करतो, तेव्हा 3 गोष्टी डिस्कस करतो. एक राहते स्टॉप लॉस, दुसरं राहते रिस्क रिवॉर्ड आणि तिसरं राहते रिस्क पर ट्रेड, की एका ट्रेडमध्ये आपण किती रिस्क घेऊ शकतो. रिस्क रिवॉर्ड म्हणजे एखादी जर स्ट्रॅटेजी घेतली तर त्याची प्रॉफिट किती असलं पाहिजे, त्याचा लॉस किती असला पाहिजे आणि पर सर्टन अमाउंट ऑफ स्टॉप लॉस, तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर हा जो थेरॉटिकल डेफिनिशन आहे, की 1% दॅट इज नॉट करेक्ट. आपण 3 to 4% लावू शकतो. ते पण तुमच्या याच्यावर डिपेंड करत आहे, की तुम्ही एका ट्रेडमध्ये किती अमाउंट इन्व्हेस्ट करत आहात. सो डेफिनिटली आपण सुरुवात जेव्हा करणार, तेव्हा ती खूप कमी ह्याच्यापासूनच करणार. 1-1 लाखापासून आपण 10,000 पासून सुरुवात करणार. जे आपले मोस्ट ऑफ द जे मेंबर्स आहेत, त्यांच्याकडे म्हणजे कॅपिटलची कमी आहेत, राइट? ऑप्शन सेलिंगमध्ये स्टार्टिंगपासूनच मला सांगितलेलं आहे. तर आपण छोट्या-छोट्यापासून ट्रेड हे करणार, स्टार्ट करणार. जसं की आपण जेव्हा रेशो स्प्रेड बनवतो, बुल कॉल स्प्रेड बनवतो, ते बुल कॉल स्प्रेड बनवण्यासाठी आपल्याला अमाउंट किती लागते? ₹25,000 ₹20,000. तर 20,000चा जर 1% म्हटलं तर किती होते? ₹200. तर हा जर आपण असा स्टॉप लॉस ठेवला स्ट्रिक्ट, तर डेफिनिटली आपण अर्न नाही करू शकणार. सो आपण स्टॉप लॉस पण मी तुम्हाला सांगणार, की थेरॉटिकली आपण जे म्हणत आहोत 3% 4% चा ठेवायचा. तो पण करेक्ट नाहीये. आपण हा चार्टवर बघणार, की स्टॉप लॉस कसा लावायचा. ओके. पण सध्या तरी लक्षात ठेवा, की मॅक्सिमम तुम्ही 4%. पण होतंय काय, की जेव्हा आपण मार्केटमध्ये ट्रेड करतो आणि जेव्हा आपल्याला लॉस होत राहते, तर जनरली असं झालेलं आहे, माझ्यासोबत पण झालेलं आहे, की आपण स्टॉप लॉस आपण काय करतो, आपल्याला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपण काय करतो, तो ट्रेड होल्ड करतो. ट्रेड होल्ड केल्यामुळे काय होतं, की तो स्टॉप लॉस कधी-कधी 10% वर जाते. 20% वर आपला लॉस होते. तरी पण आपण होल्ड करतो अशा गोष्टी. तर जेव्हा तर तुम्ही विचार करा, तुम्ही जर तुमची कॅपिटल समजा ₹1,00,000 असणार आणि तुम्ही जर स्टॉप लॉस लावला नाही किंवा स्टॉप लॉस लावून तुम्ही सायकॉलॉजीच्या फंड्यामध्ये फसला, हा विचार करून की नाही शेअर वरतीच जाणार आणि तुमचं नुकसान जर असं 20% झालं एकाच ट्रेडमध्ये, म्हणजे 1,00,000चे 20% किती होतात? ₹20,000 जर तुम्ही गमावले, तर तुम्हाला फक्त 5 असे ट्रेड लागणार, ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण कॅपिटल काय होऊ शकते? खाली होऊ शकते, ब्लँक होऊ शकते, राइट? 5 ट्रेड फक्त. सो त्यासाठी आहे ना, हा स्टॉप लॉस खूप इम्पोर्टंट आहे. तो स्टॉप लॉस आपण डिसाईड करायचा, की किती लावायचा. 3% 4% 1% आपण लावणार नाही. 3% किंवा 4% आणि ते 3% किंवा 4% हे पण आपण कसं डिसाईड करायचं, हे चार्टवरून डिसाईड करणार. हे मी तुम्हाला जेव्हा मी आता चार्ट्स डायरेक्टली हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली चार्टवर मूव्ह करू. सो स्टॉप लॉसचं लक्षात आलं, की थेअरी काय सांगते आणि ॲक्चुअल काय राहते. ॲक्चुअल की 3 किंवा 4%. 3 किंवा 4%. पण ते पण कसं डिपेंड करते, की तुम्ही किती अमाउंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे एका ट्रेडमध्ये. जो नेक्स्ट टॉपिक जो आहे तो रिस्क टू रिवॉर्ड रेशो. रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे काय? की तुम्ही एखादा ट्रेड घेतला, एखादी स्ट्रॅटेजी बनवली. त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमचं मी ऑलरेडी सांगत आलेलो, की जेव्हा पण आपण कुठल्या स्ट्रॅटेजीज बनवतो, कुठला हे घेतो, तर सर्वात पहिले मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट करत राहतो, की या स्ट्रॅटेजीचं हे टार्गेट आहे, याचा हा स्टॉप लॉस आहे. आणि स्टॉप लॉसमध्ये तुम्ही बघू शकता, की खूप वेळेस माझा जो स्टॉप लॉस राहते, त्याच्यात मला नुकसान होत असते 7,000 पण माझं प्रॉफिट राहते 14,000चं. माझं टार्गेट काय राहते 14,000 मला प्रॉफिट होणार आणि माझा स्टॉप लॉस जर हिट झाला तर 7,000चं नुकसान होणार.
तर रिस्क अशा केसमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो का राहते? रिस्क टू रिवॉर्ड रेशो राहते 1:2. म्हणजे मला जर एखादा जर ट्रेड घेतला, ज्याच्यामध्ये मला ₹1,00,000 कॅपिटल लागला, लक्षात ठेवा. एखादा ट्रेड घेतला, की ज्याच्यात मला 1,00,000 कॅपिटल लागत आहे, तर माझा स्टॉप लॉस मी डिसाईड करणार, की किती पर्सेंटचा राहणार. 1:2. आता याच्या हिशोबाने मी जर कन्सिडर केलं, की माझा स्टॉप लॉस आहे 4%चा. ओके. 4%चा स्टॉप लॉस म्हटलं तर आपण मी लॉस किती बेअर करणार त्या स्ट्रॅटेजीमध्ये? 4,000चा. पण माझं टार्गेट पण किती असलं पाहिजे? त्या केसमध्ये माझं टार्गेट राहते 8,000चं. ओके. तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो म्हणजे किती? की तुम्ही किती रिस्क घेऊ शकता आणि तुम्ही किती प्रॉफिट टार्गेट करू शकता. आता जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजीज बनवतो, तेव्हा मी तुम्हाला सांगतो, की एक 50% जर तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीमधून भेटत असणार, तर त्या स्ट्रॅटेजीमधून एक्झिट करायचं. प्रत्येक स्ट्रॅटेजीला मी तुम्हाला हे रूल सांगत असतो. तर 50% आपण कधी असं नाही म्हणत मी तुम्हाला, की तुम्हाला कंप्लीटली होल्ड करायचं असते, राइट? जेव्हा पण आपण कुठला ट्रेड घेतो, ह्या 2 गोष्टी डिसाईड करायच्या, की तुमचा लॉस किती तुम्ही बेअर करू शकता आणि तुम्ही प्रॉफिट किती त्याच्यातून अर्न करू शकता. आणि ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा ट्रिगर होतात, तेव्हा चुपचापनी डिसिप्लिननी तुम्हाला काय करायचं, एक्सेप्ट करायचं, की माझा स्टॉप लॉस ट्रिगर झाला. मी 4,000चं नुकसान बुक करणार आणि एक्झिट करणार. माझं प्रॉफिट आला 8,000चा. आता मी वेट नाही करणार, की 8,000चं 16,000 होऊ शकते. मी जर याला आणखी 2 दिवस होल्ड केलं तर. 8,000चं प्रॉफिट आला, चुपचापनी एक्झिट करायचं. स्टॉप लॉस ट्रिगर झाला, चुपचापनी एक्झिट करायचं. हा डिसिप्लिन आहे शेअर मार्केटमधला. तुम्ही जर हा डिसिप्लिन जर ब्रेक केला तर मे बी तुम्हाला याचं खूप मोठं नुकसान होऊ शकते. कधी-कधी काय होते, की तुमचं प्रॉफिट येते 8,000चा आणि तुम्ही विचार करता, की मला 100% प्रॉफिट होऊ शकते. कारण प्रॉफिटच्या वेळेस काय होतं मी हा गोल्डन रूल सांगणार तुम्हाला. या सेशन मधलाच राहणार आहे. आपण थोडंसं हे वाटतं, की आपण नाही आणखी प्रॉफिट होऊ शकते, आणखी प्रॉफिट होऊ शकते म्हणून आपण काय करतो होल्ड करतो. तर हे कधी-कधी काय होते, हे 8,000चं प्रॉफिट जाऊन पुन्हा आपला 4,000चा स्टॉप लॉस ट्रिगर होते. सो या गोष्टी अव्हॉइड करायसाठी आहे ना, सर्वात इम्पोर्टंट जो रूल आहे शेअर मार्केटमध्ये, तो हा आहे, की तुम्ही एक प्रॉपर डिसिप्लिननी जेव्हा पण कुठला ट्रेड घेसाल, जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार, तर तुमचा रिस्क आणि रिवॉर्ड माहीत असायला पाहिजे, की माझी ही स्ट्रॅटेजी आहे. याची माझा स्टॉप लॉस हा राहणार आणि याचा माझा प्रॉफिट हे राहणार. दोन्ही गोष्टी आल्या तर आपण काय करू? एक्झिट करू. नेक्स्ट जो कन्सेप्ट रिस्क मॅनेजमेंटमध्ये येते, की रिस्क पर ट्रेड. रिस्क पर ट्रेड. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड घेतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही किती रिस्क घेऊ शकता, म्हणजे त्या किती अमाउंट तुम्ही तुमची इन्व्हेस्ट करू शकता. तर हा मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो समजावून. कन्सिडर करा तुमच्याकडे पोर्टफोलिओ तुमचा 1,00,000चा. किती लाखाचा? 1,00,000चा पोर्टफोलिओ म्हणजे तुमच्या जे डीमॅट अकाउंटमध्ये ₹1,00,000 जे तुम्ही फ्युचर अँड ऑप्शनसाठी लावलेले आहेत. ओके, फ्युचर अँड ऑप्शनसाठी ₹1,00,000 लावलेले आहेत. तर रिस्क पर ट्रेड म्हणजे किती? तर थेरॉटिकल असं सांगते, थिअरी अशी सांगते, की रिस्क पर ट्रेड का असलं पाहिजे तुमचं 1%. 1% मी आता सांगितलं 1% फ्लेक्सिबल नाहीये. तरी तुम्ही काय करू शकता 3% किंवा 4% काय करू शकता? कन्सिडर करा, की तुम्ही फक्त 3%चं आपण इथे घेऊ 3%चं ओके. 3% 2% घेऊ इथं. म्हणजे कॅल्क्युलेशन करायला ईझी जाणार. 2%. ओके 2% ची इथं तुम्ही रिस्क घेतली. म्हणजे बाबा मी जर हा ट्रेड घेत असणार, माझं जर कॅपिटल ₹1,00,000 आणि मी जर कुठली स्ट्रॅटेजी घेत असणार, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये माझं 2% नुकसान मी त्या पर ट्रेड मी सहन करू शकतो. पर ट्रेड 2% किती होते? 2,000 एवढंच. त्या स्ट्रॅटेजीमध्ये जर 2,000चा लॉस झाला, तर तुम्ही चुपचापने एक्झिट करायचं. रिस्क पर ट्रेड. रिस्क पर ट्रेड कॅल्क्युलेट कसं करता? जेवढी तुमची कॅपिटल आहे, त्याच्या 2% तरी काय असायला पाहिजे तुम्ही तिथं हे ठेवायला पाहिजे, एक स्टॉप लॉस ठेवायला पाहिजे. ओके. स्टॉप लॉस ठेवला तर 2,000. आता जनरली काय होतं रिस्क टू रिवॉर्ड रेशोमध्ये आता तुम्हाला एक कन्सेप्ट समजून सांगतो, की राहते काय. रिस्क टू रिवॉर्ड रेशो कधी कसं ठेवतो आपण 1:2 म्हणजे मला जर ₹100 चा लॉस होत असणार, ₹100 जर माझा स्टॉप लॉस असणार, तर डेफिनिटली मला ₹200 माझं काय राहते? प्रॉफिट राहते. कन्सिडर करा, की तुम्ही 10 ट्रेड घेताय. ओके. कन्सिडर करा तुम्ही 10 ट्रेड घेता. किती? 10 ट्रेड आणि हे 10 अलग-अलग ट्रेड घेतले. 10 ट्रेडपैकी तुम्ही कन्सिडर करा, की 5 ट्रेडमध्ये तुम्ही चुकला आणि 5 ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात. म्हणजे तुम्ही जे गेसिंग केलं होतं, स्ट्रॅटेजीज बनवल्या होत्या, त्याच्यामध्ये 5 टाईम तुम्ही चुकला आणि 5 टाईम तुम्ही करेक्ट आहात. म्हणजे तुमचं सक्सेस म्हणजे जे प्रेडिक्शन होतं, जे तुमचं हे प्लॅन केला होता, तुम्ही 50% सक्सेस झाला. म्हणजे जे काही प्रेडिक्शन केलं होतं तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल, त्या स्ट्रॅटेजीमध्ये 50% कारण शेअर मार्केट कधी आपण एका डायरेक्शनने जात नाही. आपण प्रेडिक्शन करतो. आपण कधी-कधी बुलिश मार्केट राहते, आपण बुल कॉल स्प्रेड बनवतो आणि मार्केट जर आपल्या फेवरने केलं तर आपण काय होतं विन होतो. पण कधी काय काय होतं, की आपण एखादी स्ट्रॅटेजी घेतो, जी बुलिश राहते, पण मार्केट काय होतं रिव्हर्स जाते. मार्केट आहे आणि प्रत्येक सण
असं कोणीच नाही आहे की ज्यांनी 10 ट्रेड घेतले आणि 10च्या 10 तो सक्सेस झालेला आहे. मार्केटमध्ये असं जर कोणी म्हणत असणार की बाबा मी प्रत्येक ट्रेड माझा सक्सेसफुल होते, तर तो खोटं खोटं बोलत आहे. म्हणजे कितीही मोठा इन्व्हेस्टर असो, म्हणजे वॉरेन बफेट असो की इंडियातले जे टॉपचे आहेत, हे होते जसे की आपले झुनझुनवाला वगैरे कोणीही म्हणा. प्रत्येक जण नुकसानमध्ये जाते. प्रत्येक जणाचा स्टॉप लॉस हिट होतो. हे रिअल फॅक्ट आहे. ओके. फक्त त्याला ॲक्सेप्ट करायचं. आता जर कोणी म्हणत असणार मी 100 ट्रेड घेतो डेलीचे किंवा 10 ट्रेड घेतो आणि 10च्या 10 करेक्ट होतात, तर तो खरं सरळ-सरळ खोटं बोलत आहे. तर हे काय राहतं तुमचा एक रेशो राहते सक्सेस टू लॉसचा रेशो. तर आपण हे जो रेशो आहे ना, हा धीरे-धीरे वाढते. कन्सिडर करा की तुम्ही सुरुवात जेव्हा करसाल तेव्हा तुमचा रेशो 40% राहणार. म्हणजे 6 वेळा तुम्ही गलत होसाल, 4 वेळा तुम्ही करेक्ट होसाल. राइट? जसजसे तुम्ही प्रॅक्टिस करसाल, जसं मार्केट तुम्ही अंडरस्टँड करायला लागल ना, हा रेशो तुमचा वाढत जाणार. आता तुम्ही विचार करसाल एखाद्याचा रेशो आता 50% आहे. मी जर म्हणतो माझा रेशो 50% आहे. ॲक्चुअली आहे पण ओके. सो माझा जर 50% रेशो जर मी कन्सिडर केला, तर तुम्ही म्हणसाल की यार 50% तुझा सक्सेस रेशो आहे, तर तू ना प्रॉफिट कमवत असणार, ना लॉस कमवत असणार. मग ना तुला प्रॉफिट होत असणार, ना लॉस होत असणार. पण तसं नाहीये. तुम्ही विचार करा एखाद्याचा 50% जरी रेशो असणार, 10 ट्रेड जर तो घेत असणार, 10 पैकी त्याचे 5 फेल झाले आणि 5 सक्सेस झाले. आणि त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो 1:2 असणार. लक्षात ठेवा 1:2 जर रेशो असणार, तर तो 5 ट्रेडमध्ये कन्सिडर करा, की आपण कन्सिडर करू, की ₹100 प्रत्येक ट्रेडच्या मागे त्याचा स्टॉप लॉस राहणार ₹100 आणि त्याचं टार्गेट राहणार ₹200. राइट? लक्षात ठेवा. हा खूप इम्पोर्टंट टॉपिक आहे. तर 5 ट्रेड जर जेव्हा लूज होणार एखाद्याचा, तर प्रत्येक ट्रेडमध्ये तो तो स्टॉप लॉस लावणार. स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर तो काय करणार त्याच्यातून एक्झिट करणार. तर असे 5 त्याचे ट्रेड्स अनसक्सेसफुल झाले, तर तो इथं लूज किती रुपये करणार? ₹500चं ₹500 लूज करणार. पण आपण रिस्क टू केलं ना 1:2 म्हणजे जर ₹100 माझे जात असणार, तर मी ₹200 कमावत पण आहोत. तर समजा कन्सिडर करा तुमचे 5 चुकले, पण 5 ट्रेड तुमचे जे तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं, ते 5 वेळा तुम्ही करेक्ट आहात. तर प्रत्येक ट्रेडमधून तुम्ही ₹200 कमावलेले आहे. 200 इंटू 500 जर केलं 5 जर केलं, तर आपण किती जातो? ₹1000. तरीही तुम्ही जर बघसाल, तर माझा 50% सक्सेस रेशो असून सुद्धा मी ₹500 कमावलेले आहे. ₹500 कशामुळे कमावले? एकाच गोष्टीमुळे, की मी काय केलं होतं, रिस्क टू रिवॉर्ड मी डिसाईड केला होता, की माझा 1:2 रिस्क टू रिवॉर्ड राहणार. माझा स्टॉप लॉस फिक्स राहणार. माझा स्टॉप लॉस हिट झाला तर मी एक्झिट करणार. माझं टार्गेट आलं तर मी एक्झिट करणार. आणि हा जर रूल तुम्ही प्रॉपरली फॉलो केला आणि तुमचा सक्सेस रेशो हा 50% जरी असला, तरी तुम्ही शेअर मार्केटमधून चांगली अमाउंट अर्न करू शकता. मी लिहून देतो चांगली अमाउंट. आणि हा रेशो आहे ना, आपण मी 1:2 म्हटलं, पण जसं आपण मार्केटमध्ये जाणार ना, आपण जसं प्रॅक्टिस करणार हा रेशो आहे ना 1:3 होणार, 1:4 होणार. डिपेंड करते की कुठल्या टाइपची स्ट्रॅटेजी आहे, मार्केट कशा टाइपनी जात आहे. बुलिश मार्केट असणार तर आपण स्ट्रॅडल बनवणार, ज्याच्यामध्ये हा रेशो खूप जास्त राहते. ओके. स्ट्रँगलमध्ये पण जास्त राहते. त्याच्यानंतर रेशो स्प्रेड जेव्हा बनवतो, बुल कॉल स्प्रेड बनवतो, त्याच्यामध्ये हा रेशो खूप जास्त राहते. सो 1:3, 1:4 मी आता म्हणतो. पण इन जनरल जर आपण फक्त एवढंच जर डिसाईड केलं, की माझा रिस्क टू रिवॉर्ड 1:2 आहे. ओके. आणि आणि मी जर विचार केला, की माझे फक्त सक्सेस रेट हा 50% आहे. मी फक्त 50%च वेळ मी काय होतो सक्सेस होतो. तरी आपण काय होतो त्या केसमध्ये ₹500 शेअर मार्केट म्हणून कमावतो. हा मी खूप कमी आकडा सांगत आहोत. जेव्हा तुम्ही ॲक्चुअलमध्ये जासाल, तर हा रेशो पण तुमचा वाढणार आणि सर्वच वाढणार. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आपल्याला कंट्रोल करायची असते, ते राहते स्टॉप लॉस. आणि स्टॉप लॉस कसा लावायचा ते आपण चार्टवर आपण बघू. आपण जेव्हा स्ट्रॅटेजीमध्ये बघणार. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? ही थिअरी मी सांगितली तुम्हाला. ओके. पण थेअरीमध्ये पण ह्या गोष्टी खूप इम्पोर्टंट आहे. रिस्क टू रिवॉर्ड रेशो आणि रिस्क पर ट्रेड, की एका ट्रेडमध्ये तुमची किती अमाउंट तुम्ही हे करायची, इन्व्हेस्ट करायची. आता हे पण एक गोष्ट सांगतो रिस्क पर ट्रेड जो आता आपण बोलत डिस्कसच करत आहोत. तर जनरली काय होते, की समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमचे ₹1,00,000 असणार, तर ॲट अ टाईम तुम्ही आहे ना, याचा फक्त काय करायचा यूज करायचा 50%. म्हणजे ₹1,00,000 जर असणार, तर तुम्ही काय करायचं 50,000च तुम्ही काय करायचे इन्व्हेस्ट करायचे. ऑप्शन सेलिंग किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये म्हणत आहोत. 50,000 आहे ना, तुम्ही रिझर्व्ह ठेवायचे. 50,000 तुम्ही रिझर्व्ह ठेवायचे आणि या 50,000 स्ट्रॅटेजी बनतात ना, त्या स्ट्रॅटेजी बनवायच्या. ओके. मग ते एका लॉटमध्ये असो की 2 लॉटमध्ये असो. पण सुरुवातीला तुम्हाला सुरुवात एकदम छोट्या-छोट्या गोष्टीपासून करायची आहे. एक-एक लॉटपासून म्हणा की याच्यापासून. पण कधीही तुमची पूर्ण कॅपिटल त्याच्यामध्ये
इन्व्हेस्ट करू नका. जर एकाच ट्रेडमध्ये तुमची पूर्ण कॅपिटल घालायची नाही. कुठली ₹1,00,000 पोर्टफोलिओ असणार, तर पुरे ₹1,00,000 एका ट्रेडमध्ये नसले पाहिजेत. माझा पोर्टफोलिओ 40 लाखाचा आहे. मी ॲट द सिंगल टाईम फक्त 20 लाख रुपयाची काय घेतो, माझे ट्रेड चालू असतात. ओव्हरऑल जर मी तुम्हाला दाखवायचं झालं, तर लास्ट सेशनमध्ये पण मी दाखवलं होतं, की 40 लाख आहे, पण मी ॲक्चुअल 20 लाखच मी यूज करतो. राइट? आणि 20 लाख माझे रिझर्व्ह राहतात. कुठल्या गोष्टीसाठी? ती आहे, की आपण ॲडजस्टमेंट वगैरे शिकणार, हे ॲडव्हान्स टॉपिक झालेलं आहे याच्यासाठी. पण माझे ॲट अ टाईम काय राहते, 20 लाखच मी काय करतो, यूज करतो शेअर मार्केटमध्ये. सो तुम्हाला पण सुरुवात अशीच करायची आहे. तुम्हाला आहे ना पूर्ण पैसा तुमचा जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ऑप्शन्स ट्रेडिंग, ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजी, तर पूर्ण पैसा कधीच लावायचा नाही. थोडा 50% रिझर्व्ह ठेवायचा. ओके. आणि लक्षातच ठेवायचं, सुरुवातच अशी करायची, की बाबा माझ्याकडे तुमच्या जवळ 1 लाख जरी असले, तर तुम्ही सुरुवातच अशी करायची, की माझ्याजवळ फक्त 50,000च आहे. आता 50,000वरही आहे ना, तुम्ही काय करायचा, एक स्टॉप लॉस लावायचा, रिस्क पर ट्रेड, की 50,000 मी किती गमावू शकतो, राईट? तर तेव्हा तुमचा 3% राहणार किंवा 4% राहणार. पण जास्त नाही. 3%च्या वरती किंवा 4%च्या वरती तुमची ती अमाउंट नसली पाहिजे. जनरली काय होते, की आपण जेव्हा रिस्क पर ट्रेड डिसाईड नाही करत, तेव्हा काय होते, की एखादा ट्रेड घेतो आणि त्या ट्रेडमध्येच आपले 10% किंवा 20% अमाउंट आपण आहे ना गमावून बसतो. तुम्ही विचार करा, की असे 5 जरी ट्रेड तुमच्यासोबत झाले, ज्याच्यामध्ये तुम्ही 20% प्रत्येक ट्रेडमध्ये गमावले, तर तुमचे हे 50,000 जायला फक्त 5 ट्रेड काफी आहेत. राइट? 5 ट्रेड, फक्त 5 ट्रेडमध्ये तुमचं काय होऊ शकतं, पुरा पोर्टफोलिओ खाली होऊ शकते. पण तेच जर तुम्ही एखादा स्टॉप लॉस लावला 2%चा म्हणा, राइट? तर तुम्हाला हे 50,000 गमवायला तुम्हाला ॲट 25 काय ट्रेड घेताय ना, 25 ट्रेड, आणि या 25 ट्रेडपैकी तुमचे 12 जरी ट्रेड सक्सेस झाले, 13 जरी फेल झाले आणि आपला तुमचा रेशो 1:2 जरी असला, तरी तुम्ही ॲट द एंड आहे ना प्रॉफिटमध्येच असाल. सो हे खूप इम्पोर्टंट आहे, की एका वेळेस किती तुम्ही रिस्क घेऊ शकता आणि कुठलीही स्ट्रॅटेजी घेताना तुमचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असायला पाहिजे. पण लक्षात ठेवा, रिस्क टू रिवॉर्ड आपण जेव्हा डिसाईड करतो, तेव्हा तुमचा फिक्स असायला पाहिजे, की स्टॉप लॉस हिट झाला तर एक्झिट करायचं, प्रॉफिट आला तर एक्झिट करायचं. ओके. ओके. चला आता एक दुसरी स्टाईल. स्टॉप लॉसचं इम्पोर्टंट मी सांगतो, की व्हाय स्टॉप लॉस इज इम्पोर्टंट. स्टॉप लॉस का इम्पोर्टंट आहे? एकदम सिंपल आहे. हा खूप मॅथेमॅटिकल गोष्टी आहेत. पण मी पण कधी याचा गोष्टीचा विचार नाही केला होता. आता बघा, कन्सिडर करा, तुमच्याकडे ₹100 आहे. आपण ₹100 पासून सुरुवात करू. ओके. हा चार्ट आहे. ₹100 आणि तुम्ही कन्सिडर करा, की तुमचा लॉस झाला 5%चा. राइट? 5%चा लॉस झाला. तर म्हणजे किती रुपये झाले तुमच्याजवळ? ₹95, म्हणजे ₹5चा तुमचं नुकसान झालं. तर तुमच्याजवळ आता किती आहे? ₹95. पण आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा लॉस रिकव्हर करायचा आहे. लॉस रिकव्हर करायचा म्हणजे ₹5 जे तुम्ही गमावले, ते ₹5 तुम्हाला रिकव्हर करायचे आहे. पण ते ₹5 आता तुम्हाला आहे ना ₹100 पासून रिकव्हर नाही करायचे. ते रिकव्हर करायचे आहे तुम्हाला ₹95 पासून. राइट? तुमच्याकडे किती आता आता सुरुवात तर तुम्ही ₹100 पासून केली होती. पण तुमचं नुकसान किती झालं? 5%चा लॉस झाला. म्हणजे ₹5 तुम्ही गमावले. ₹5 तुम्ही गमावले. आता तुमच्याकडे काय आहे? किती रुपये आहेत? फक्त ₹95. राइट? आता ₹95 मधून तुम्हाला काय करायचं आहे? ₹5 प्रॉफिट अर्न करायचा आहे. जे तुम्हाला ॲक्चुअल जे तुमची इनिशियल अमाउंट होती ₹100 ते रिटर्न करण्यासाठी. तर अशा केसमध्ये तुम्हाला बघा, की त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट किती अर्न करायचं आहे. त्या केसमध्ये जर तुम्ही 5%चं तुम्हाला नुकसान झालं, तर तुम्हाला 5.26% नी काय करायचं आहे, प्रॉफिट अर्न करायचा आहे. तरच तुम्ही काय करू शकता, त्या ₹100 वर येऊ शकता. राइट? आणि तेच जर तुम्ही कन्सिडर केलं, की तुमचं नुकसान 10% झालं, म्हणजे आता तुम्हाला तुमचं आता नुकसान झालं आहे ₹90चं. ₹100 आहेत आणि तुमचं नुकसान झालं ₹90चं. राइट? तर तुम्हाला आता काय करायचं आहे, की ₹10 कमवायचे आहे. ₹10 कमवायचे आहे. पण ते आता किती रुपयापासून लागणार आहे? ₹90 पासून. जेव्हा ₹90 पासून तुम्ही ₹10 कमवत आहात, तर ते तुमचं पर्सेंटेज जे तुम्हाला रिटर्न पाहिजे, ते जवळपास 11%चं. आणि हा जर चार्ट आपण याला केअरफुली बघितलं, तर 20%, 30%, 40% आणि 50%. 50% वर या, की तुम्ही ₹100 होते. 50% तुम्ही पैसे गमावले. स्टॉप लॉस लावला आणि कुठल्या स्ट्रॅटेजीमध्ये, आणि त्याच्यात 50% तुम्ही लूज केले. म्हणजे ₹50च राहिले तुमच्याजवळ. तर आता ₹50 पासून तुम्हाला ₹50 कमवायचे आहेत. म्हणजे कितीचं तुम्हाला रिटर्न करायचं आहे? म्हणजे जे तुम्हाला प्रॉफिट कमवायचं आहे, ते 100% कमवायचं आहे. तर असंच करत-करत जर तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये 90% जर पैसे कमवले, तर तुम्हाला जे बाकीचे जे अर्न करायचे आहेत सर्व, ते 900%चं प्रॉफिट तुम्हाला अर्न करायचं आहे. तर तुम्ही समजून घ्या, की शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉसचं किती इम्पोर्टंट आहे. जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही, तर हे 10%, 20%, 30% ह्या गोष्टी काय करतात, तुम्हाला खूप कठीण करतात, की तुम्हाला तुमचा लॉस रिकव्हर करणं.
त्याच कारणामुळे मी काय म्हणतो जेव्हा पण आपण स्ट्रॅटेजी घेतो, की आपण काय म्हणतो, की छोटा लॉस खूप सोपं राहते रिकव्हर करणं मोठ्या लॉसपेक्षा. राइट? तुमचा एखादा प्रचंड लॉस झाला एखाद्या ह्याच्यात, तर तो लॉस रिकव्हर करायला खूप वेळ हे लागते. म्हणजे मला पण माझी सुरुवात तशीच झालेली आहे. मी कधी-कधी 80-80, 90-90 हजार रुपये गमावलेले आहे एका स्ट्रॅटेजीमध्ये. पण ते 80-80, 90-90 हजार रुपये रिकव्हर करायला मला खूप मेहनत लागली. राइट? तर हेच तुम्हाला सांगायचं आहे, की तुमचा स्टॉप लॉस आहे ना, जास्तीत जास्त छोटा असायला पाहिजे. जास्त मोठा स्टॉप लॉस कधीही ठेवू नका. कारण मोठा जेवढा तुम्ही स्टॉप लॉस ठेवसाल, तेवढं तुम्हाला कठीण जाणार ते पैसा रिकव्हर करायला शेअर मार्केटमध्ये. राइट? आता जे जुन्या गोष्टी झाल्या त्याला विसरून जा. काही जणांचा आय नो की मोठा-मोठा लॉस झालेला आहे. 80,000 90,000 त्याला सोडून द्या. पण आत्तापासून जे आपण आता प्रॅक्टिस करणार आहोत या गोष्टीची, आपण नव्याने सुरुवात करत आहोत ऑप्शन सेलिंग मास्टर क्लासमधून. नव्याने आपण काय करणार आहोत ट्रेडिंग स्टार्ट करणार आहोत. तर त्या ट्रेडिंगमध्ये आपण रूल लावायचे की 5% चा 3% चा आपण स्टॉप लॉस लावायचा. पण तो स्टॉप लॉसला कधीही इग्नोर करायचा नाही. तुम्ही जेव्हा स्टॉप लॉसला इग्नोर करसाल, तर हे जे तुम्हाला दिसत आहे हा चार्ट, हा आहे ना वाढत-वाढत जाणार. याला काय होणार? वाढत-वाढत जाणार. 20% 30% आणि तुम्ही बघा, जेवढा जास्त मोठा लॉस होते, तो तेवढा रिकव्हर करणं इम्पॉसिबल होऊन जाते. कोणी जर शेअर मार्केटमध्ये आला आणि त्यांनी 90% ची पूर्ण कॅपिटल जर गमावली, तर इट्स इम्पॉसिबल. म्हणजे 900% चा प्रॉफिट घेणं इम्पॉसिबल कोणीच नाही घेत. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग इट्स रिअली निअरली इम्पॉसिबल. तर आपल्याला आहे ना एक डिसिप्लिननी काम करायचं असते. जे आपण रिस्क मॅनेजमेंट शिकत आहोत, हा एक सायकॉलॉजीचाच कन्सेप्ट आहे. ओके. तर हा चार्ट खूप महत्वाचा आहे. तुमच्या जर लक्षात असणार, तर याचा तुम्ही वाटल्यास हे करून घ्या. मी तुमच्यासोबत शेअर करणार आपल्या याच्यावर टेलिग्राम चॅनलला, की पर्सेंटेज किती प्रॉफिट आपल्याला अर्न करावं लागते. ओके. आणि जो हिस्ट्री आहे आपली भारताची. सर्वात मोठा जो स्टॉप लॉसचा जो कन्सेप्ट आहे, तुम्ही आपण महाभारतामध्ये बघितलं असणार. महाभारताची कहाणी आठवत तुम्हाला? कौरव आणि पांडवमध्ये तो याचा गेम होता. ज्याच्यामध्ये जे पांडव होते ते प्रत्येक वेळेस हे राज्य राहू दे, ते राहू दे, असं करत ते पूर्ण त्यांचे पूर्ण कॅपिटल गमावतात आणि शेवटी ते द्रौपदीला लावतात. बरोबर आहे? हा एक सर्वात मोठं एक्झाम्पल आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये स्टॉप लॉस न लावण्याचं. याला आपण असं धार्मिक डिस्कशन नाही घेत आहोत, पण याला मी एक इम्पोर्टन्स सांगत आहोत, की जेव्हा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये स्टॉप लॉस लावत ना, तेव्हा काय होते आणि आपण बघितलं, की महाभारत घडून जाते अशा वेळेस. तर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर महाभारत घडवायचं नसणार, तर एक डिसिप्लिन आणि एक प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि स्टॉप लॉस असणं महत्त्वाचं आहे. राइट? तर ह्याच गोष्टी मी तुम्हाला आता सांगत आहो. एक गोल्डन रूल सांगतो तुम्हाला. जर याच्यामध्ये सक्सेस व्हायचं असणार, तर गोल्डन रूल काय आहे? बघा, जेव्हा आपल्याला हे सायकॉलॉजीचा कन्सेप्ट आहे, ओके. हा पुन्हा आपण जे ट्रेडिंग सायकॉलॉजी आपण शिकलो होतो पहिल्या सेशनमध्ये, त्यातला कन्सेप्ट आहे हा गोल्डन रूल. जेव्हा लॉस होते ना आपल्याला, तेव्हा आपण पेशन्स राहतो. पेशन्स म्हणजे आपण संयम ठेवतो. का संयम ठेवतो? जेव्हा लॉस होते आपला, समजा अ, आपण कुठली स्ट्रॅटेजी घेतली, त्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला ₹2,000 चं नुकसान झालं. तो इथं आपण एंट्री घेतली आणि आपण विचार केला, की इथं जायला पाहिजे मार्केट. इथं न जाता ते मार्केट काय होते, इथे जेव्हा जाते, तेव्हा आपण काय होतं, इथं आपला स्टॉप लॉस येत होते ₹2,000 चा. नंतर आहे ना इथं आपण आहे ना म्हणजे पेशंट होऊन जातो. पेशंट याच्यासाठी आपण होप्सवर जातो. आपण सायकॉलॉजीचा कन्सेप्ट आठवतच ना, होप्स, की नाही यार मार्केट बाउन्स बॅक करणार आणि माझं टार्गेट येऊन जाणार किंवा इथे जरी मी आलं वापस तर मी इथून एक्झिट करणार. पण मी जाऊ दे माझं 2,000 चं नुकसान कशाला बुक करू? आपण काय होतो, जेव्हा लॉस होते ना आपल्याला तेव्हा आपण पेशन्स होऊन जातो. संयम ठेवतो. खूप संयम ठेवतो, की नाही 2,000 चा लॉस मी होल्ड करतो आणि अशा वेळेस आहे ना लोकं काय करतात, मी स्वतः करायचो. फॅक्ट आहे. आपण स्टॉप लॉस पण हटवून टाकतो, की नाही जाऊ दे स्टॉप लॉस नाही लावत मी. माझा लॉस होत आहे ना, तो मार्केट बाउन्स बॅक करणार आणि वरती येणार. तर मग 2,000 चं नुकसानच्या जागी आहे ना ते 5,000 वर जाते. 5,000 ला नंतर आल्यानंतर आहे ना आपण विचार करतो, "अरे यार" मग आपल्याला रिग्रेट फील होते. आपलं जे हे होतं सायकॉलॉजीचा कन्सेप्ट त्याच्यात रिग्रेटची जी गोष्ट होती. तर रिग्रेटमध्ये मग आपण काय करतो, यार 5,000 लई मोठं आहे. आता मी काय करणार, की इथे जर आलं, तर मी 2,000 चा माझा जो स्टॉप लॉस होता, तिथं आल्यानंतर 2,000 चा स्टॉप लॉस घेऊन मी एक्झिट करणार. इथे पण आपण एक्झिट करत नाही. इथे पण आपण काय करतो, स्वतःला पेशन्स ठेवतो, की नाही मार्केट वरती येणार आणि ते 5,000 चं नुकसान आहे ना 10,000 वर जाते आणि अशीच काय होते, ॲक्चुअली एक जर्नी स्टार्ट होते, चेन रिएक्शन स्टार्ट होते, की नाही आता मी इथं आल्यावर सेल करणार. नाही, आता मी इथं आल्यावर सेल करणार. आता मी इथे आल्यावर सेल करणार. म्हणजे लॉस जेव्हा होते, तेव्हा आपण काय राहतो पेशन्स आणि त्याचीच उलटं का राहते याच्यामध्ये राहते प्रॉफिटच्या वेळेस. प्रॉफिट जेव्हा होत असते ना आपल्याला, तेव्हा आपण इम्पेशन्स होतो. म्हणजे
मार्केट थोडं जरी इथं आलं ना, तरी आपल्याला वाटतं की नाही, नाही मला प्रॉफिट होत आहे. म्हणजे खूप भीती वाटते, प्रॉफिट लूज व्हायची भीती वाटते. त्यामुळे आहे ना इम्पेशन्स होऊन जातो. आपण जनरली तुम्ही एक्सेप्ट करणार ही गोष्ट ना, की जेव्हा तुम्हाला लॉस होते तेव्हा तुम्ही खूप लॉस खूप होल्ड करता, पण जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होत असते तुम्ही फटकन विकून टाकता. होते, जनरली होते. माझ्यासोबत पण होते. ओके. तर ह्या गोष्टी आहे गोल्डन रूल. तर याला आहे ना थोडंसं रिव्हर्स करायचं तुम्ही. लॉसच्या वेळेस तुम्ही इम्पेशन्स व्हा आणि प्रॉफिटच्या वेळेस आहे ना थोडा पेशन्स व्हा. प्रॉफिटच्या वेळेस पेशन्स असं होऊ शकतं, की तुम्ही काय करू शकता, एक टार्गेट डिसाईड करू शकता. कुठली पण स्ट्रॅटेजी म्हणा, कुठला पण शेअर जेव्हा तुम्ही घेता, त्याचं एक फिक्स टार्गेट ठेवायचं. एवढं टार्गेट आल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्यातून एक्झिट करायचं. ते टार्गेट येईपर्यंत त्याला ना एक्झिट करायचं, नाही त्याला हे ठेवायचं. लॉस जर होत असणार, स्टॉप लॉस जर हिट होत असणार, त्याला एक्झिट करायचं. एक्झिट करून पुन्हा दुसरी एंट्री घ्यायची. पण गोल्डन रूल हा आहे, की याला काय करायचं आपल्याला फक्त याला रिव्हर्स करायचा आहे. जेव्हा लॉस होणार तेव्हा इम्पेशन्स राहा, जेव्हा प्रॉफिट होणार तेव्हा पेशन्स ठेवा. पेशन्स याच्यासाठी टार्गेट येईपर्यंत तुम्ही काय करायचं, होल्ड करायचं. लॉस होत असणार तर इम्पेशन्स याच्यासाठी स्टॉप लॉस हिट झाला ना, ओके, स्टॉप लॉस हिट झाला, तिथे लॉस बुक करायचा आणि एक्झिट करून टाकायचं. फक्त याला रिव्हर्स करायचा तुम्हाला गोल्डन रूल. ही सायकोलॉजी आहे माणसाची. या सायकोलॉजीला फक्त तुम्हाला उलट प्ले करायचं आहे. हा आहे तुमचा गोल्डन रूल याच्यामध्ये आपल्या सायकोलॉजीच्या कन्सेप्टमध्ये. आणि हा गोल्डन रूल तुम्ही जर फॉलो करणार तर डेफिनेटली तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे अर्न करू शकता शेअर मार्केटमधून याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंटच्या कन्सेप्टमध्ये. तर ही जी होते शेअर मार्केटमधलं हे जे तुम्हाला आता सांगितलं मी तुम्हाला, ह्या एवढ्याच स्लाईड होत्या, पण ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. पेशन्स ठेवायचं, कसं ठेवायचं. आता याच्यावर कोणाला आता क्वेश्चन आहे का? कारण आपण इथून डायरेक्टली आता चार्टवर जाणार आहोत. चार्टवर गोष्टी डिस्कस करणार आहोत. दादा आता हां, म्हणजे हां. निखिल बोलत आहे. हां, हां. हां, हां. मला हे जे तू सांगितलं होतं आता की हे माझ्यासोबतही झालं होतं हं, हं. की थोडं इम्पेशन्स राहिलो होतो आणि तो लॉस पेशन्स राहिलो होतो, तो लॉस लॉस वाढत हं, होता हं. वाढत होता वाढत होता. राइट, राइट. चांगली होती की बा बाउन्स बॅक करत बाउन्स बॅक करत हां, जो हां. 2000 5,000 गेला 5,000 6,000 गेला, मग शेवटी हं, हं. एक्झिट करायला लागलं. राइट. तो एका होते ते. दिवसाचा झटका खूप मोठा बसला होता. हां, मग हां. नंतर तो स्टॉप लॉस नंतर जर समजा प्रॉफिट होत राहिलं हं, हं. तर प्रॉफिट समजा 1200 झालं, 1200 2000 झालं, तर मग तो जो आपण त्या केसमध्ये जो स्टॉप लॉस ठेवला राहतो तो हं, हं. स्टॉप लॉस वरती घेऊन गेला तर चालते का? तो स्टॉप अ, लॉस वरती ट्रेल करायला चालते का? म्हणजे समजा 2000 जर मी प्रॉफिट असेल आता माझं आणि हं, मी हं. टार्गेट ठेवलं होतं की 2000 आले मला हं, तरी हं. चालते आणि त्याच्या वरती जर तो किती गेला हं, हं. तर त्याच केसमध्ये कसं ठेवायचं? म्हणजे तो ट्रेल नाही करायचा की एक्झिट करायचा डायरेक्ट? नाही एक्झिट करायचं. म्हणजे अशा केसमध्ये आता तुम्ही ट्रेल पण करू शकता. पण ट्रेल करणं म्हणजे कसं झालं, तुम्ही मार्केटसोबत प्ले करत आहे. तर मग पुन्हा तुम्ही काय अच्छा करत आहे, तुमची स्वतःचाच रूल ब्रेक करत आहे. रूल ब्रेक नाही करायचा अच्छा. कधीही. रूल ब्रेक नाही करायचा. रूल जो राहतो तो फिक्स ठेवायचा, की बाबा माझा हा रूल लावलेला आहे. रिस्क टू रिवॉर्ड तेच म्हटलेलं ना आपण. रिस्क टू रिवॉर्ड हम्म. याच्यासाठी बोललेलो, की का एवढं महत्वाचं असते. की तुम्ही जर स्टॉप लॉस डिसाईड करत आहे ना, तर तुम्ही तुमचं टार्गेट पण फिक्स ठेवा. मग स्टॉप लॉसला ट्रेल करू नका. आता खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहे आपण, की जिथे आपण स्टॉप हम्म. लॉसला ट्रेल करत जातो. नका हम्म. करू. जर तुम्ही सॉरी जर स्टॉप लॉस फिक्स ठेवला, तर तुम्ही टार्गेट पण तुमचं काय करू शकता, फिक्स ठेवू शकता. तेच आणि ठेवा. काय करायचं हां, पुन्हा घ्यायचा नाही, नवीन ट्रेड घ्यायचा. ओके. हम्म. सिंपल बर गोष्ट बर. आहे. राइट? हम्म. हं. ठीक आहे दादा. आणखी? नाही नाही ठीक आहे ठीक सर, आहे. Thank you. हां, हां. मला एक विचारायचं होतं की स्टॉप लॉस आपण 3 to 4% ठेवतोय. हां, हां. त्याच्या अगेन्स्ट जर आपल्याला प्रॉफिट किती ठेवावं लागेल मग? 10%, 5% किती पाहिजे प्रॉफिट? मग आता रिस्क टू रिवॉर्ड सांगितलंय ना. आता तुमचा ₹2000 जो स्टॉप लॉस असणार, तर तुमचं प्रॉफिट किती असलं पाहिजे? 4000. ओके. आणि ते डिपेंड करते आपल्या स्ट्रॅटेजी टू स्ट्रॅटेजीवर. तर आता आपण इथे एक काम करूया, चार्टवर येऊया. चार्टपेक्षा मला थोडं बघू द्या, की मला हे कुठं समजावून सांगता येणार तुम्हाला. चार्टवर समजावून सांगता येणार, की ऑप्स्ट्रामध्ये? आपण ऑप्स्ट्रामध्ये जाऊया. ओके. ऑप्स्ट्रामध्ये आपल्या ऑलरेडी काही स्ट्रॅटेजी आहे. ऑप्स्ट्रा आणि चार्ट या दोन्ही गोष्टी आपण सोबतच डिस्कस करूया. माझ्या ज्या जुन्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यासोबत आपण डिस्कशन करूया. चला, हे फिन निफ्टीवाली नाही, ही बँक निफ्टीवाली आता लेटेस्ट स्ट्रॅटेजी घेतली होती आपण, आठवतंय? मी ग्रुपमध्ये पण पोस्ट केलं होतं. याला आपण डिस्कस करूया. आणखी कोणाला क्वेशन असणार तर विचारून घ्या. कारण याच्यानंतर आपण डायरेक्टली या गोष्टी याच्यावर बघणार आहोत, की आता हे थिअरी झाल्या. ह्या गोष्टी ज्या होत्या ना त्या थेरॉटिकल होत्या. पण थिअरीमध्ये पण रूल्स सांगितले आणि ते रूल्स लावणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये काही कोणाला काही क्वेशन्स वगैरे जे आपण रूल डिस्कस केले त्याच्यामध्ये? सर एक मी
तुम्ही हम्म. रेशो म्हणले 1:2 ठेवायचा राईट, हा स्टॉप हा लॉसचा हा आणि हा प्रॉफिटचा. आता हा तुम्ही जसं आतापर्यंत एक्सप्लेन केलंय, आता इथं मॅक्स प्रॉफिट इट इज शोईंग अराउंड 1,12,000 राईट. बट तुम्ही राईट म्हणतात की जेव्हा आपण स्ट्रॅटेजी घेतो ह्याचं 50% आपल्याला आलं तर आपण एक्झिट करायचं स्ट्रॅटेजी मधून, राईट करेक्ट? राईट तर राईट मग राईट तो ह्याचा 50%चा 1:2 ठेवायचा का ह्या मॅक्स प्रॉफिटचा 1:2 ठेवायचा सर? बघा आता मी तुम्हाला सांगितलं ना ते स्लाइड करताना सांगितलं तसं फिक्स नाही राहत की 1:2 ठेवायचा की 1:3. त्या स्ट्रॅटेजी टू स्ट्रॅटेजी काय राहते डिपेंड राहते. आता आता ही जी स्ट्रॅटेजी आहे हे जेव्हा स्टॉप लॉस आणि जेव्हा टार्गेट ठेवणार हे प्युअरली आपले चार्टवर राहणार. चार्टवर राहणार. ओके चार्टवर कसं राहणार ते सांगतो तुम्हाला. ओके. आपण ओके तर एक काम करू ही स्ट्रॅटेजी घेतली होती आपण या स्ट्रॅटेजीला डिस्कस करू रिस्क टू रिवॉर्ड डिस्कस करायसाठी. ओके ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या थेरॉटिकल आहे म्हणजे थेरी आहे. जेव्हा तुम्ही रिस्क मॅनेजमेंट कुठेही बघसाल त्याच गोष्टी असतात की 1%चा स्टॉप लॉस लावा. युट्यूबचे चॅनल बघसान ते पण तुम्हाला म्हणणार 1% ठेवा, 2% ठेवा, 3% ठेवा. पण जेव्हा आपण रिअल मार्केटमध्ये जेव्हा ट्रेड करतो तेव्हा गोष्टी अलग राहतात. थेरी अलग राहते आणि मार्केट अलग राहते. तर आपल्याला मार्केटच्या हिशोबाने आपण वर्क करतो, प्ले करतो. तर आता ही स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करू जी डेफिनेटली बुलिश स्ट्रॅटेजी होती. आपण मार्केट याच्यामध्ये घेतली होती आणि ती स्ट्रॅटेजी पण मी का घेतली होती ते पण तुम्हाला सांगतो. टेलिग्राम चॅनलवर आपण पोस्ट केलं होतं की स्ट्रॅटेजी घेण्यामागे एकच कारण होतं की मार्केट पडलं होतं आणि मी म्हटलं होतं की जेव्हा लाईफ टाईम हायवरून जेव्हा मार्केट पडते तेव्हा एक बाउन्स बॅक येते म्हणजे एक प्रॉफिट बुकिंग येते आणि त्याचं प्रॉफिट बुकिंग आलं तर आपण अशा याच्यात काय करायचं बुलिश मार्केटमध्ये एक स्ट्रॅटेजी घ्यायची. आता या स्ट्रॅटेजीचा आपण डिस्कस करू की चार्टवर पहिले. सर्वात पहिले तर समजून घ्या याचा ब्रेक इव्हेंट किती आहे. या स्ट्रॅटेजीचा ब्रेक इव्हेंट सर्वात पहिली ती स्ट्रॅटेजी काय आहे बुल कॉल स्प्रेड आहे. ओके बुल कॉल स्प्रेड ही आपली बुलिश स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये माझा व्ह्यू काय मार्केटचा खूप पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. ओके मार्केट बद्दल मी खूप पॉझिटिव्ह आहे की मार्केट हे वरतीच राहणार. ओके मार्केट हे वरती राहणार. याला काय झालं ओके ओके सो माझा बुलिश व्ह्यू आहे या स्ट्रॅटेजी बद्दल की मार्केट हे वरती राहणार. ओके याचा ब्रेक इव्हेंट आहे 44,050 म्हणजे 44,000 आपण पकडून घेऊ की 44,000 माझा काय याचा ब्रेक इव्हेंट आहे म्हणजे 44,000च्या वरती मार्केट जर राहत असणार तर मी काय होणार प्रॉफिट मिळणार. आणि तुम्ही प्रॉफिट पण बघू शकता 1,12,000 म्हणजे डेफिनेटली कोणाला बघून पण आहे ना असं लालच येणार आपण 1,12,000चं प्रॉफिट होऊ शकते मी याला जर होल्ड केलं तर आणि फक्त 44,000च्या वरती मार्केट राहिलं तर आणि प्रेझेंट कंडिशन बघता चान्सेस पण आहे ना. तुम्ही आत्ताच मी टेलिग्राम चॅनलला शेअर केला की युएस मार्केट 700 पॉईंटनी क्लोज झालं तर डेफिनेटली मंडेला ही स्ट्रॅटेजी आपल्याला आपलं टार्गेट देऊन देणार राईट. तर ही स्ट्रॅटेजी आपण पहिले चार्टवर डिस्कस करू. चार्टवर डिस्कस करू की याचा स्टॉप लॉस काय होता. ओके ओके चार्ट ओपन करतो मी माझा. ओके नाही हा नाही सॉरी पण नाही येस ओके बँक निफ्टी मध्ये जाऊ आपण शॉर्ट्स चार्ट कुठे गेला सुपर चार्ट्स ओके चलो दिसत आहे सर्वांना चार्ट. ओके हा चार्ट आपण याला 15 मिनिटचा चार्ट करू. सर्व गोष्टी लक्षात ठेवा. मी सर्वात पहिला जो टॉपिक आपण एक्सप्लेन केला होता तो सायकोलॉजी होता. दुसरा जो महत्वाचा टॉपिक आपण डिस्कस केला होता तो होता चार्ट. आणि जे काही आपण शिकणार आहोत शेअर मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये सर्व गोष्टी आपल्यावर कशा राहणार आहे चार्टवरच राहणार आहे. तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे आणि ही स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. आपण ही स्ट्रॅटेजी घेतली होती बुलिश. ही स्ट्रॅटेजी केव्हा घेतली होती ते पण सांगून देतो. ही स्ट्रॅटेजी घेतली होती इथे जे टेलिग्राम चॅनल आहे त्या सर्वांना माहित आहे की ही स्ट्रॅटेजी आपण कधी घेतली होती. सॉरी इथे घेतली होती वाटते. किती तारखेला घेतली होती मे 23 आजची तारीख किती आहे नाही 26 तारखेला राईट 26 तारखेला घेतली होती जेव्हा मार्केट इथं आलं होतं 43,000 हा 450. ओके जेव्हा काय झालं होतं मार्केट एक 43,450 मला आठवू द्या ही स्ट्रॅटेजी कधी घेतली होती मी. हा राईट इथेच घेतली होती आपण ही स्ट्रॅटेजी इथेच घेतली होती 43,450 ही 25 मेची आता लेटेस्ट स्ट्रॅटेजी आहे ही 25 मे येस हा 25 मेलाच घेतली होती हा राईट. काय झालं होतं एक मार्केटमध्ये एक फॉल आला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट एक रेंज बाउंड मध्ये अटकलेला आहे रेंज बाउंड मध्ये अटकलेला आहे आणि झालं काय होतं एक सडन फॉल आला होता
आणि मी काय म्हटलं होतं की आपलं टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट केलं होतं की जर मार्केट इथे जर आलं तर मी एक बुल कॉल स्प्रेड घेणार. आणि जनरली इथं मार्केट आला ना, इथं आपण काय घेतलं होतं, तो बुल कॉल स्प्रेड घेतला होता. ओके. तर आता मी स्ट्रॅटेजी केव्हा घेतली? एक बुलिश मार्केटमध्ये जेव्हा एक फॉल आला, ओके, तेव्हा मी काय घेतली होती, ही स्ट्रॅटेजी घेतली होती बुलिश मार्केटमध्ये. ओके. आता हे बुलिश मार्केटमध्येच का स्ट्रॅटेजी घेतली? कारण दिसत आहे की मार्केट काय आहे, ओव्हरऑल मार्केट काय तुमचं बुलिश आहे आणि ते वरतीच जाणार. ठीक आहे, मी रॉंग जर झालो तर माझं डेफिनेटली इथं काहीतरी स्टॉप लॉस असायला हवा होता, राइट? तर स्टॉप लॉस काय राहणार होता माझा? स्टॉप लॉस जो आहे तो 1% 2% नाही करत मी कॅल्क्युलेशन. मी काय डिसाईड करतो, मी चार्ट्स बघतो की चार्टवर मला एक स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स कुठे दिसत आहे. तर हा 15 मिनिटाचा चार्ट आहे. मला जर स्टॉप लॉस बघायचा असणार तर मी काय करणार की एक असा पॉइंट बघणार की तिथून मार्केट काय होऊ शकते, बेअरिश होऊ शकते. आणि तो जर मी बघितला तर हे जर ओव्हरऑल जर आपण याला डिस्कस केलं, याला हटवतो मी सर्व. ओके. हा बँक निफ्टीचा 30 मिनिटाचा ग्राफ आहे आणि जर ओव्हरऑल बघितलं तर मार्केट आहे ना एका बुलिश रेंजनी ट्रॅव्हल करत आहे. बुलिश रेंजनीच काय जात आहे, एक जात आहे. जर असं बघितलं तर एक लाईन फॉलो करत आहे. ही लाईन दिसत आहे तुम्हाला? एक चॅनल फॉलो होत आहे. एक बुलिश चॅनल आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघा की मी काय म्हटलं होतं की इथे जर मार्केट आलं तर मी इथे स्ट्रॅटेजी घेणार. तर का घेणार? की मार्केट ओव्हरऑल बुलिशच आहे आणि अशा केसमध्ये जर मला सपोर्टला जर मी एखादी स्ट्रॅटेजी घेतली, तर याचा स्टॉप लॉस काय होणार माहिती आहे का तुम्हाला? याचा स्टॉप लॉस होणार, आपण चार्टमध्ये पण ह्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. हा. आणि तो किती येतं जवळपास हे 43,400 400 नाही म्हणता येईल. वेट 1 अवरचा चार्ट बघू आपण. 1 अवरच्या चार्टला आणखी क्लिअर येणार. हम्म. इथे स्ट्रॅटेजी घेतली होती पण 43,400 ला. ओके. मार्केट जेव्हा फॉल झालं होतं तेव्हा. आणि आपला स्टॉप लॉस मी ठेवला होता, सांगितलं होतं तुम्हाला 43,000चा. तर मार्केट जर याला ब्रेक झालं, 43,000 आला, ओके, तर मी काय केलं होतं, आपण एक्झिट करणार. तर जेव्हा ही स्ट्रॅटेजी बनवली केव्हा बनवली होती, मार्केट ऑलरेडी 44,000 वरून 43,450 ला पडलं होतं. जवळपास 600 पॉईंटचा काय झाला होता, ड्रॉप आला होता. आणि इथे आपण स्ट्रॅटेजी घेतली होती हा विचार करून की मार्केट बाउन्स बॅक करणार. ओके. आणि त्याच्यानंतर काय झालं की आपला स्टॉप लॉस मी सांगितलं होतं की 44,000चा काय राहणार, त्याचा स्टॉप लॉस राहणार. 44,000चा स्टॉप लॉस. आता जर ह्या स्ट्रॅटेजीला आता इथं स्टॉप लॉस मी 1% 2% बघितलं का? नाही. इथं मी काय म्हटलं की सरळ चार्टवर मला काय दिसत आहे, स्टॉप लॉस 44,000चा स्टॉप लॉस दिसत आहे. तर इथं जर आपण चार्टला गेलो, ऑप्स्ट्राला गेलो, ऑप्स्ट्राला जर मी तुम्हाला इथे शो करायचं झालं, तर मार्केट जर 44,000ला नाही सॉरी 43,000 43,000ला येणार, तेव्हा माझं नुकसान किती होणार या केसमध्ये बघून घ्या तुम्ही. ओके. 64,000चं नुकसान इथं मला दिसत आहे, 43,000. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ही फक्त 50% क्वांटिटी मी काय केलेलं आहे, इथं यूज केलेलं आहे. तर माझा प्लॅन काय होता, की जेव्हा मार्केट आणखी याला ब्रेक करणार, 43,200 ला येणार, तेव्हा मी माझ्या 50% क्वांटिटी हे करणार, डिप्लॉय करणार. तर त्या केसमध्ये आहे ना, जी आपली ही जी स्ट्रॅटेजी बनते ना, ही स्ट्रॅटेजी आणखी रेंज याची आणखी जवळ येऊन जाते. सॉरी, याला रिफ्रेश करू द्या मला. ओके. ते आणखी जवळ येते हे. मी फक्त 50% क्वांटिटी डिप्लॉय केलं होतं. 43,200 ला आलं असतं, तर आपण आणखी 50% क्वांटिटी हे केलं असतं. तर त्या केसमध्ये आहे ना, आपला जो जवळपास याचा स्टॉप लॉस मी जर तसं डिसाईड करायला गेलो, तर 30,000चा मी स्टॉप लॉस ठेवला होता, 30,000चा. म्हणजे जास्तीत जास्त काय 43,000च्या आसपास जर मार्केट आलं, 43,450 ला आपण बनवली होती आणि 43,500 43,200 ला आलं असतं, तर आपण आणखी 50% क्वांटिटी हे केलं असतं. त्या केसमध्ये याची रेंज आहे ना, हा जो ब्रेक इव्हेंट आहे, हा 44,000 आहे. त्या केसमध्ये हा ब्रेक इव्हेंट आणखी जवळ आला असता. तो ब्रेक इव्हेंट आला असता जवळपास 43,500च्या जवळपास. आणि त्या केसमध्ये ही जी ब्लू लाईन आहे ती आणखी ही ऍडजस्ट झाली असती. तर 43,000ला मी जेव्हा हे कॅल्क्युलेशन करतो, तर जवळपास माझं 30,000चा मी इथं काय ठेवलेला आहे, स्टॉप लॉस ठेवलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल या स्ट्रॅटेजीमध्ये तसं बघायला गेलं, की ऍक्च्युअलमध्ये जर मार्केट खरंच 43,000ला आलं आणि जेव्हा आपण ते 200%च्या 50% क्वांटिटी जे 43,200 ला मी डिप्लॉय करणार होतो, ते जर खरंच झालं असतं, तर इथे आता ऍक्च्युअल दिसत नाहीये तुम्हाला मार्केटमध्ये. पण इथे जर एक्झॅक्ट ते मार्केट 43,000ला आलं असतं,
तर ते 50% क्वांटिटी जे म्हणतो ना आपण ते 30 किंवा 40,000चा लॉस इथपर्यंत आपण बेअर करू शकलो असतो. म्हणजे जेव्हा मी स्ट्रॅटेजी बनवली तेव्हा मी हाच विचार केला की 30 ते 40,000चा मी काय करू शकतो या स्ट्रॅटेजीमध्ये लॉस बेअर करू शकतो. आता याच्यामध्ये प्रॉफिटचं टार्गेट किती आहे माझं? 1,12,000चं काय ओव्हरऑल प्रॉफिट होतंय. आपण काय म्हणतो की अशा स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो की 50% जर प्रॉफिट येत असणार तर आपण काय करतो आपण याच्यातून एक्झिट करतो. आता ही बुल कॉल स्प्रेड आहे. याच्यामध्ये मला खूप जास्त ॲश्युरिटी होती, की मार्केट बाउन्स बॅक करणार आणि त्यामुळे काय केलं होतं, की मी याच्यात 10 क्वांटिटी घेतल्या. तर मी जनरली 5 क्वांटिटीपासून सुरुवात करतो. पण जेव्हा मला खूप जास्त कॉन्फिडन्स असते, की मार्केट मी म्हणजे बाउन्स बॅक करणारच करणार. त्या केसमध्ये आहे ना, मी माझ्या क्वांटिटी वाढवतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, मला लागले किती जवळपास ₹2.5 लाख लागले ही स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायला. 2.5 लाख. ओके. माझी टोटल कॅपिटल किती आहे? म्हणजे 20 लाख. मी तुम्हाला सांगितले 40 लाख आहेत. त्याच्यातले फक्त मी 20 लाख यूज करतो. तर या टोटल या एका ट्रेडमध्ये मी किती पर्सेंट अमाउंट यूज केलेलं आहे? जे ट्रेड पर रिस्क पर ट्रेड बनवतो ना आपण, फक्त किती? 10%. 10% मी यूज केले. 90% माझी अजूनही काय आहे? बॅलन्स आहे. तर 10% मी काय केलं इथं यूज केलेलं. आता माझ्याकडे ₹20 लाख बॅलन्स आहे. तर मी एवढा 100% कॉन्फिडन्स आहो. तर मी काय करू शकलो असतो? मी 20 लाखाच्या जागी 10 लाख पण इथे लावू शकलो असतो, राइट? पण 10 लाख न लावता मी किती लावलेलं फक्त 2 लाख, ₹2.5 लाख इथं काय केलेलं आहे? इन्व्हेस्ट केलेलं आहे. का 2.5 लाख केले? माहीत आहे मला 90% मी शुअर होतो की बाउन्स बॅक होणार आणि तुम्ही बघू शकता चार्टवर बाउन्स बॅक पण झाला होता आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रॉफिट पण आलं होतं. त्याच दिवशी प्रॉफिट आलं होतं. शुअर होतो मी. पण स्टिल मी एवढं शुअर असताना पण आहे ना, माझी पूर्ण कॅपिटल लावली नाही. मी माझ्या कॅपिटलचं फक्त 10% इथे लावला. तो हा जो रूल लावलेला आहे ना आपण डिसिप्लिनवाला रिस्क पर ट्रेड, ओके, की एका मध्ये तुम्ही किती पर्सेंट तुम्ही यूज करायला पाहिजे. ते तुम्ही ह्या गोष्टी धीरे-धीरे करणार शिकणार. तर जनरली पूर्ण पैसा लावायचा नाही कधी. कधीही पूर्ण पैसा लावायचा नाही. इथे मी फक्त 10% माझी अमाउंट काय केलेली आहे इथं यूज केलेली आहे आणि याच्यामध्ये पण मी काय केलेलं आहे याचा स्टॉप लॉस ठेवलेला आहे. स्टॉप लॉस किती राहणार समजा आता या केसमध्ये मी आता 3 to 4% येणार. आता आपण याच्यात 2 लाखाचं जर 2% जर काढलं तर 2 लाखाचं 2% किती होते? किती होते 2 लाखाचं 2% इट्स 4,000 राइट? 4,000. हां, 4,000. तर मी जर विचार केला, की मी या स्ट्रॅटेजीसाठी फक्त 4,000चा स्टॉप लॉस लावणार, तर मार्केट फक्त 50 पॉइंटनी जरी खाली आलं, तर माझा स्टॉप लॉस ट्रिगर होऊन जाणार, राइट? तर ॲक्चुअल जी थिअरी आपण जे शिकलो आपण, की 2 to 3% वगैरे लावायचा किंवा हे लावायचा, तो व्हॅलिड नाही राहत जेव्हा आपण ऑप्शन सेलिंगच्या अशा स्ट्रॅटेजीज बनवतो. तर तुमचा स्टॉप लॉस काय असायला पाहिजे? रिस्क टू रिवॉर्ड रेशो लक्षात ठेवायचा. रिस्क टू रिवॉर्ड म्हणजे तुमचं रिस्क किती आहे आणि रिवॉर्ड किती बसू शकते. तर रिस्क टू रिवॉर्ड हमेशा काय ठेवायचा 1:2. तर आता माझ्या या स्ट्रॅटेजीमध्ये तसं बघायला गेलं, तर मी जेव्हा कॅल्क्युलेशन केलं होतं, तर जवळपास 30 ते 40,000चा माझा काय होता, याचा स्टॉप लॉस होता. 30 ते 40,000चा. ओके. कारण इथे मार्केट जर 43,200 ला आलं असतं, तर आणखी मी एक बुल कॉल स्प्रेड बनवला असता आणि याची लेव्हल झाली असती 44,500 आणि हा 43,000 तो जो स्टॉप लॉस हिट झाला असता, जवळपास तो 30 ते 40,000च्या जवळपास झाला असता. तर माझं टार्गेट किती होतं याच्यातून जास्तीत जास्त 60 ते 70,000चं. तर 60 ते 70,000 केव्हा येणार आहे? जसं मार्केट हे 45,000ला पोहोचणार, तसंच माझं काय होणार याचं टार्गेट येऊन जाणार किंवा 40,000ला पण नको पोहोचायला. हे काय येणार, की काही दिवस तिथंच जरी मार्केट आता ग्रीन झोनमध्ये आला आणि काही दिवस साइडवेज जरी राहिला, तर आपण काय करू शकतो खूप इमिडिएटली आपण प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. तर जवळपास याच्यातून माझं टार्गेट आहे 70,000 ते 80,000चं माझं टार्गेट आहे. तर ही स्ट्रॅटेजी जर ओव्हरऑल डिस्कस केली, तर याच्यामध्ये माझी स्टॉप लॉस समजून घ्या 30,000 आणि माझं प्रॉफिट मी पकडत आहोत 60,000 ते 70,000 म्हणजे इथे मी रिस्क टू रिवॉर्ड रेशो का ठेवलेला आहे 1:2 आणि स्टॉप लॉस पण मी कसं सांगितलं तुम्हाला स्टॉप लॉस मी पर्सेंटेज कॅल्क्युलेट नाही केलं, की मला 3% किंवा 4% पाहिजे. कारण तुम्ही जर असं कॅल्क्युलेशन केलं, तर तुमच्या प्रत्येक वेळेस तुमचा काय होणार स्टॉप लॉस ट्रिगर होणार. तर अशा केसमध्ये काय करायचं तुम्हाला चार्ट बघून तुमचा स्टॉप लॉस डिसाईड करायचा. आता याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे रिस्क टू रिवॉर्ड रेशो ठेवलेला आहे. म्हणजे माझी मी गलत जरी झालो, तर माझं नुकसान किती हजाराचं होणार? 30,000चं होणार. मग मी काय करणार पुन्हा एक स्ट्रॅटेजी बनवणार, ज्याचा रिस्क टू रिवॉर्ड काय रेशो काय राहणार 1:2 राहणार. तर डेफिनेटली मी जर पहिल्यांदा जर फेल झालो, तर मे बी दुसरा सेकंड टाईम मी करेक्ट होऊ शकतो. सेकंड टाईम जर मी करेक्ट झालो, तर काय होऊ शकते मला, की माझा जो लॉस होता, तो लॉस पण रिकव्हर होणार आणि मला एक्स्ट्रा प्रॉफिट पण होणार. जसं आपण थेअरीमध्ये आपण मगाशी एक्सप्लेन केलं होतं. तर जे आपण थिअरीमध्ये सांगितलेलं त्याच गोष्टी मी तुम्हाला इथं सांगत आहोत, की हे जे तुम्ही स्टॉप लॉस वगैरे जे लावता ना, हा चार्ट बघून. जेव्हा आपण रिअल मार्केटमध्ये ट्रेड करणार, तर रिअल मार्केटमध्ये अशा गोष्टी ट्रेड नाही होणार, की तुम्ही जर विचार केला 2,00,000चं कॅपिटल लावला, आम्ही 3% 4%चा जर स्टॉप लॉस लावला, तर तो ट्रिगर म्हणजे होणार म्हणजे होणार.
तर तुम्हाला स्टॉप लॉस असा लावायचा आहे की लेवल्स बघून. जसं आता इथं आहे की 43,450 ला मार्केट आलेलं आहे आणि जर खरंच 43,000च्या खाली गेलं तर मग मार्केट बुलिश बेरिश मार्केट मध्ये जाणार, बेरिश झोन मध्ये जाणार. तिथं चुपचापने काय करायचं, एक्झिट करायचं, राईट. पण इथपर्यंत मी काय करू शकतो, होल्ड करू शकतो. आता जेव्हा पण तुम्ही स्ट्रॅटेजी बनवणार ना, त्या तुमच्या मार्केट कंडिशन नुसार राहणार, मार्केट कंडिशन नुसार राहणार. याला जर ब्रेक होत असणार आता हे 43,400, तर इथं मला एक इंडिकेशन येत आहे की इथून काय होणार आहे, बेरिश मार्केट होणार आहे. पण फुल्ली मार्केटचं जेव्हा मी 1 डेचा जर चार्ट बघितला तर 1 डेच्या चार्ट मध्ये पण मला काय एक लेवल दिसते, एक इम्पॉर्टंट. ती लेवल आहे 43,000ची. तर 43,000च्या खाली जर मार्केट गेलं तरच मी काय होणार, इथे जे आपण सुपर ट्रेंड जी म्हणतो ना, इंडिकेटर मध्ये बघितलं होतं आपण, राईट. इंडिकेटर मध्ये पण सुपर ट्रेंड काय दाखवत आहे, 43,000च्या खालीच आपलं काय दाखवत आहे, बेरिश दाखवत आहे. आणि जनरली होते काय की मार्केट आता लाईफ टाईम हायला गेलेलं आहे. बँक निफ्टी तुम्ही बघितलं असणार की हे लाईफ टाईम हाय काय केला, बँक निफ्टीने टच केलेला आहे. तर अशा केसमध्ये काय राहते की एक फॉल येतेच येते. तर अशा केसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस आहे ना तुमच्या थोडा दूर हे करायचा, 43,000. कारण बाउन्स बॅक आला तर डेफिनेटली तो येणारच आहे. तर आता 43,000चा स्टॉप लॉस जरी लावला तरी 30,000चं मी काय केलेलं आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये, 30,000 मला लॉस होणार आणि 60,000 ते 70,000चं मी काय करणार, प्रॉफिट घेणार. इथे मी काय डिस्कस करत आहोत, रिस्क टू रिवॉर्ड रेशो. म्हणजे 30,000चं लॉस आणि किती 60,000 ते 70,000चं माझं प्रॉफिट. गलत झालो तर मी काय करणार, ही स्ट्रॅटेजी याला स्टॉप लॉस मध्ये लॉस मध्ये हे करणार, एक्झिट करणार आणि पुन्हा एक नवीन स्ट्रॅटेजी बनवणार. नवीन स्ट्रॅटेजी कशी बनवणार, तर डेफिनेटली हा स्टॉप लॉस आपला हिट झाला, इथून आपलं काय आहे, बेरिश मार्केट आहे, तर या डायरेक्शनची एक आम्ही स्ट्रॅटेजी बनवणार. कारण चार्टला कधीही हे निग्लेक्ट नाही करायचं, चार्ट जे सांगते ना तेच आहे. तर जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की बँक निफ्टी आणि निफ्टी ही, बँक निफ्टी 43,000च्या वरती आहे, तोपर्यंत आपला व्ह्यू काय असला पाहिजे, बुलिशच असला पाहिजे, राईट. बेरिश व्ह्यू कधी येणार आपला, जेव्हा 43,450च्या खाली थोडे थोडे जायला लागणार ना तेव्हा. आणि खूप वेळेस काय राहते, लाईफ टाईम हायवरून हा 2 to 3% ड्रॉप येते, दॅट इज नॉर्मल आहे. सो आता ही जर नॉर्मल कंडिशन असती, आपण लाईफ टाईम हायला नसतो, तर मे बी माझा स्टॉप लॉस हा 43,450च असता. लक्षात ठेवा, मार्केट कंडिशन नुसार पण आपण आपल्या काय करतो, आपण स्टॉप लॉस चेंज करतो. आता मी हा स्टॉप लॉस का ओढवला, कारण ऑलरेडी आपण लाईफ टाईम हायला आहो, लाईफ टाईम हायला आहो, त्याच्यामुळे मी 43,450 न लावता मी काय लावलेला आहे, 43,000 लावला. लॉजिकली मी 43,450च लावला पाहिजे होता, पण 43,450 ला मी स्ट्रॅटेजी डिप्लॉय केली आणि स्टॉप लॉस काय होता, 43,000चा. का, कारण लाईफ टाईम हाय वरून हिस्ट्री आहे, जेव्हा जेव्हा निफ्टी, बँक निफ्टी लाईफ टाईम हायला जाते, एक प्रॉफिट बुकिंग येतेच येते आणि ते प्रॉफिट बुकिंग ऑलरेडी आलेली आहे. सो मार्केट जसं जसं रिॲक्ट करते तस तसं आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजी चेंज करायला लागतात. जी थेअरी आहे रिस्क मॅनेजमेंटची ते आहे, पण स्टॉप लॉस इथे पण इम्पॉर्टंट काय, स्टॉप लॉस. इथं जर मी 43,000ला जर निग्लेक्ट केलं, इथं जर मी विचार केला नाही 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 मार्केट वरती येणार, तर तुम्ही बघा त्या स्ट्रॅटेजीमध्ये आम्हाला खूप भयानक नुकसान होऊ शकते. नुकसान कितीच आहे, नुकसान जर तिथं बघितलं तर या नुकसान बघा तुम्हाला 1,37,000चं नुकसान आहे, राईट. तर डेफिनेटली मी काय करणार, 30 ते 40,000चा लॉस बुक करणार आणि एक नवीन स्ट्रॅटेजी बनवणार. 43,000च्या खाली डेफिनेटली मार्केट काय राहणार आपलं, बेरिश मार्केट राहणार. तर मग बेरिश मार्केटमध्ये आपल्याला भरपूर चान्स भेटतात की एखादा पुट स्प्रेड बनवा, राईट. तर पुट स्प्रेड मध्ये आपण कमवायचंय. मी सांगितलं का तुम्हाला, तुम्हाला जरुरी नाही की 100% तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला राईट व्हायचं आहे. तुम्ही 50 वेळा जर 50% जरी तुम्ही सक्सेस झाला, 50% जरी तुमचं प्रेडिक्शन करेक्ट झालं आणि रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुमचा 1:2 असला, तरी तुम्ही शेअर मार्केटमधून प्रॉफिट अर्न करू शकता. आपल्या या स्टडीमध्ये रिस्क रिवॉर्ड काय आहे, 1:2. म्हणजे 30,000चं 30-40,000चं लॉस आणि 60 ते 70,000चं प्रॉफिट. ते पण मार्केट कंडिशन नुसार. आणि व्ह्यू किती स्ट्रॉंग आहे तुमचा, किती स्ट्रॉंग आहे ते पण तुमचं काय करते, स्टॉप लॉस डिसाईड करते. आता माझा खूप जास्त स्ट्रॉंग होता, कारण ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे. मार्केट जे शुक्रवारी पडलं होतं ते पण कुठल्या गोष्टीमुळे पडलं होतं ते पण लक्षात ठेवायचं. आपण जेव्हा पण शेअर मार्केट करतो, ऑप्शन ट्रेडिंग जेव्हा करतो, तेव्हा ग्लोबल मार्केटवर खूप लक्ष ठेवावं लागते. आता शेअर मार्केट त्या दिवशी काय पडलं होतं, शुक्रवारी, कारण मध्ये एक मीटिंग होणार होती, वोटिंग होणार होती डेबिट सेलिंगसाठी. आता डेबिट सेल काय आहे, डेबिट लिमिट सेल काय आहे, या गोष्टी तुम्ही तुम्ही एखादा व्हिडिओ बघू शकता.
ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे, युएस ऑलरेडी बँकरप्ट व्हायच्या जागेवर आलेला आहे. सेम कंडिशन झाली होती खूप फास्टमध्ये 2001च्या ह्याच्यात. आणि तेव्हा पूर्ण शेअर मार्केट खूप क्रॅश झालं होतं. तर तो एक लेसन भेटला होता युएसला. ओके. तेव्हापासून आहे ना, युएस कधी बँकरप्ट झाले नाही आणि सेम कंडिशन आता आलेली आहे. जेव्हा जेव्हा अशा गोष्टी येतात, जेव्हा युएस अमेरिकेकडे पूर्ण पैसा खतम होऊन जाते, तेव्हा काय घेतात, ते कर्ज घेतात. कोणाकडून कर्ज घेतात? स्वतःकडूनच. राईट. तर ते जे लिमिट असते की किती कर्ज घ्यायचं, ते ठरलेली असते. म्हणजे 8% 5% आणि प्रत्येक वेळी जेव्हा अमेरिकेमध्ये पैसा खतम होते, तेव्हा ते काय करतात, ते लिमिट वाढवतात. तर पास्टचा डेटा होता. डेफिनेटली वोटिंग होणार होतं आणि तिथं काय राहते, आपल्या इंडियासारखं नाही की अपोजिशन पार्टी कंटिन्युअस अपोजच करत राहणार. तिथे अपोजिशन आणि जे हे असतात सत्तेमध्ये ज्या पार्टी असतात, त्या दोन्ही काय करतात, देशासाठीच वर्क करतात. तर त्यांना माहित आहे, लास्ट टाईम जेव्हा अशी कंडिशन आली होती, तेव्हा पूर्ण शेअर मार्केट क्रॅश झालं होतं आणि पुरी ची बँड वाजली होती. तेव्हा त्यांनी पासून लेसन घेतला होता आणि त्याचमुळे काय झालं होतं, की ते वोटिंग पॉझिटिव्ह येणार होती. 80% पॉझिटिव्ह येणार होती. आणि त्याच कारणामुळे आपण काय केलं होतं, मी शुक्रवारी मार्केट पडल्यानंतर सुद्धा पण मी त्याला एक्झिट नाही केलं होतं. आणि तुम्ही बघा, की शुक्रवारीच युएस मार्केट ते जी वोटिंग झाली ती पॉझिटिव्ह झाली आणि त्याचा तुम्ही बघू शकता ग्लोबल मार्केट 700 पॉईंटनी वरती आहे. तुम्ही विचार करा, उद्या आपली स्ट्रॅटेजी ऑलरेडी इथे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ₹775 नुकसान होत आहे. मंडेला ओपन झाल्याबरोबर ते आहे ना, गॅप अप ओपन होणार आणि मला वाटते, की मंडे टू ट्यूसडेच्या आतच आपलं याचं प्रॉफिट येऊन जाणार. राइट. तर ह्या रिस्क टू रिवॉर्ड गोष्टी ज्या आहेत, ह्या अशा टाईपच्या राहतात. अजून एखादी स्ट्रॅटेजी डिस्कस करू आपण. इथे एक चला फिन निफ्टीची पण आपण स्ट्रॅटेजी घेतलेली आहे. आता फिन निफ्टीमध्ये पण बघा, किती अमाउंट लावलेली आहे या ट्रेडमध्ये पण 2,41,000. पुन्हा या फिन निफ्टीमध्ये मी पूर्ण अमाउंट लावली होती का? नाही. कुठल्याही ट्रेडमध्ये मी माझी फुल अमाउंट लावत नाही. मी काय सांगितलेलं आहे, माझी 50% क्वांटिटी ओव्हरऑल मी यूज करतो अलग-अलग ट्रेडमध्ये. राइट. तर त्याच्यामध्ये 2.5 लाख, याच्यामध्ये 2.5 लाख, जवळपास 5 लाख यूज झालेला आहे 20 लाखापैकी. तर आता याचा स्टॉप लॉस बघा, याचा स्टॉप लॉस किती आहे आता? याच्यामध्ये मला प्रॉफिट होऊ शकते 19,000. आता याचा स्टॉप लॉस काय राहते? आता ह्या स्ट्रॅटेजी यामध्ये आहे ना, आपण ऑप्शन सेलिंगमध्ये जनरली काय करतो, की जेव्हा आपण ब्रेक इव्हेंटला येतो, तर आपण ॲडजस्टमेंट करतो. राइट. इथे पण माझा स्टॉप लॉस नाहीये काही, सध्या तरी लावलेला नाहीये. पण खूपच मार्केट जर पडलं, राइट, तर याचा 19,000 माझा स्टॉप लॉस ठरलेला आहे. 19,000 स्टॉप लॉस जर बघितला, तर आता या केसमध्ये बघा 8,000 होत आहे. 19,000 ला येऊन जाऊया. ठीक आहे. 19,000 इथे लावू आपण. ओके. सो एक मिनिट आवाज बंद करा. ओके. सो 19,000 या केसमध्ये आता माझा स्टॉप लॉस किती आहे? 15,000चा. राइट. तर इथे पण आता मार्केट इथं जेव्हा या ब्रेक इव्हेंटला येणार फिन निफ्टीच्या, तर इथे पण मी काहीतरी ॲडजस्टमेंट करणार. तर इथे जे मला आता 15,000चा स्टॉप लॉस दाखवत आहे, तो 15,000चा राहणार. तो स्टॉप लॉस किती येऊन जाणार? 7 किंवा 8,000 वर येऊन जाणार. कारण ॲडजस्टमेंट केल्यानंतर त्याने ह्या सर्व लेव्हल्स आहे ना, त्या पूर्ण मॉडिफाय होतात. आपण ऑप्शन सेलिंगमध्ये ॲडजस्टमेंट करतोच करतो. तर त्याच्यासाठी मी माझे अ, 1 मिनिट. आवाज कोणाचा येत आहे? म्यूट करा. सो जनरली काय होते, की मार्केट जेव्हा आपण ॲडजस्टमेंट करतो, तेव्हा ह्या सर्व लेव्हल चेंज होतात. तर कन्सिडर करा, या स्ट्रॅटेजीमध्ये पण माझा स्टॉप लॉस किती आहे? 8,000चा 7,000चा स्टॉप लॉस आहे. आणि आपलं टार्गेट आपण ठेवून घेऊया या केसमध्ये 8,000-9,000चं टार्गेट आहे, जे आता मंडेलाच येऊन जाणार बहुतेक. 5,000चा ऑलरेडी आलेला आहे त्याच्यातून. तर 10 ते 12,000चा आपण याच्यातून टार्गेट ठेवू. 6,000चा स्टॉप लॉस, 12,000चं प्रॉफिट. पुन्हा इथे रिस्क रिवॉर्ड काय ठेवलेला आहे? 1:2 ठेवलेला आहे. सो जे आपल्या जे स्टॉप लॉस जे म्हणतो आपण, ते आहे ना, स्ट्रॅटेजी काय राहतात, डिफरंट राहतात. आणि माझ्या केसमध्ये मी काय करतो, की ब्रेक इव्हेंटला आल्यानंतर पण मी काय करतो, ॲडजस्टमेंट करतो. त्या ॲडजस्टमेंटमुळे होते काय, की माझी ही लेव्हल पुन्हा वाढून जाते आणि पुन्हा मी त्या झोनमध्ये जातो. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे, की स्टॉप लॉस ठेवा, पण प्लस ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंटनी काय होते, तुमची जेव्हा आपण स्ट्रॅटेजीजमध्ये ॲडजस्टमेंट करतो, तेव्हा काय असते, तुम्हाला स्टॉप लॉस तुम्ही कंट्रोल करू शकता. की स्टॉप लॉस तुम्ही काय करू शकता, स्टॉप लॉस हिट झाल्यावर तुम्ही एकतर स्टॉप लॉस एक्झिट करा किंवा ॲडजस्टमेंट करा. ह्या 2च गोष्टी असतात. तर मी जनरली ॲडजस्टमेंट करतो. ॲडजस्टमेंट करून आहे ना, माझ्या स्ट्रॅटेजीला जे लॉसमध्ये गेलेली असते, त्याला मी प्रॉफिटमध्ये कन्व्हर्ट करतो. पण ॲडजस्टमेंट पण आहे ना, मी 1 किंवा 2 वेळा करतो. पण खूपच अपोजमध्ये जात असणार, तर मग तिथे डेफिनिटली काय करायचं असते, आपल्याला एक्झिट करायचं असते. आता या केसमध्ये बघा, माझं रिस्क रिवॉर्ड रेशो मी जास्त नाही ठेवलेला. 1:1 किंवा 1:1.5 म्हणता येणार. अशा टाईपचं रिस्क रिवॉर्ड झालेलं आहे या केसमध्ये पण. तर सांगायचं तात्पर्य हे आहे, की जसं आपण आता
याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता नेक्स्ट सेशन पासून नेक्स्ट वीक पासून आपण काय करणार आहोत, लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहोत. लाईव्ह सेशन याच्यासाठी की रिअल मार्केटमध्ये थेरी अलग राहते आणि रिअल मार्केटमध्ये गोष्टी अलग चालतात. ऍडजस्टमेंट करायची की नाही करायची, तर आता तुम्हाला एखाद्याला ऍडजस्टमेंट करायची नसणार तर तो काय करणार, इथे ब्रेक इव्हेंटला काय करू शकतो, तो स्टॉप लॉस लावू शकते. आता ब्रेक इव्हेंटला जर स्टॉप लॉस लावला तर तो 3,000च्या लॉस मध्ये काय करू शकतो, एक्झिट करू शकतो. राईट. प्रॉफिट पण तो 5,000 ठेवू शकते. तर आता पर्सन टू पर्सन डिपेंड राहते की तो ऍडजस्टमेंट करणार की स्टॉप लॉस ट्रिगर करणार. स्टॉप लॉस ट्रिगर करू शकता तुम्ही ब्रेक इव्हेंटला किंवा याचा चार्ट बघून, की चार्ट बघून 19,200 ला आलं तर मी काय करणार, एक्झिट करणार. तर 4,000चा लॉस, 8,000चं प्रॉफिट. तर हे पर्सन टू पर्सन डिपेंड करते. किती रिस्क आपण अफोर्ड करू शकतो त्या गोष्टीवर डिपेंड करते. आपण आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण ऍडजस्टमेंट करणार की नाही करणार, ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. पण मेनली सांगायचं तात्पर्य हेच आहे की जे स्टॉप लॉस राहतात ते जनरली कुठल्या थेरीवर मी कॉन्सन्ट्रेट नाही करत की थेरॉटिकल काय गोष्टी सांगतात. मी फक्त आणि फक्त काय बघतो, चार्ट बघतो की चार्ट काय सांगत आहे. चार्ट सांगत आहे ना की सपोर्टला आहे, तर मी मी काय करतो, थोडी रिस्क घेतो, तिथे ऍडजस्टमेंट करतो सपोर्टला. सपोर्टला ऍडजस्टमेंट केल्यानंतर जरी ब्रेक होत असणार तर मग मी एक्झिट करतो. आणि याच्यामुळे काय होते की माझा जो रेशो आहे 50%चा तो वाढते. आता ह्या गोष्टी आजच्या याच्यामध्ये डिस्कस करायच्या होत्या. आता याच्यावर कोणाला क्वेश्चन आहे? सर संतोष बोलतो. हम्म. सर तुम्ही आता ऑप्शन मध्ये कुठली स्ट्रॅटेजी दाखवली, फॉर एक्झाम्पल बुल कॉल स्प्रेड दाखवला राहील, त्याच्यामध्ये हा आपण हा 2 ट्रेड घेतलेले आहेत, करेक्ट? हा राईट. पण जेव्हा आपण हे विरोधामध्ये बघतो तर ह्या सेपरेट ट्रेड असतात, करेक्ट? तर एक आपली खूप निगेटिव्ह मध्ये असते आणि एक खूप पॉझिटिव्ह मध्ये असते. तर ह्याचा मग आपण स्टॉप लॉस कसा डिसाईड करायचा सर? म्हणजे नाही नाही, दोन कारण की आता स्ट्रॅटेजीला ही तर कंबाईन दिसते तुम्हाला एका ह्याच्यात, त्यामुळे आपण इथे करू शकतो. पण ह्या आपण जेव्हा डीमॅट अकाउंटला कुठल्याही ऍप मध्ये घेतो त्या सेपरेट डेटा असतात, राईट? मग आपल्याला सेपरेट स्ट्रॅटेजी सेपरेट स्टॉप लॉस लावायला लागेल ना? नाही 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 नाही. जेव्हा तुम्ही हे म्हणजे इथे तुम्हाला एक कंबाईन दिसत आहे आणि डीमॅट म्हणजे डीमॅट अकाउंट मध्ये तुम्हाला अलग अलग दिसतं असं म्हणताय ना तुम्ही? हा, करेक्ट. म्हणजे याच्यात 9,000चा जर प्रॉफिट आणि याच्यात 3,000चा लॉस असं म्हणताय ना? हा, मग तेच आता आपण ह्याचा कंबाईन तुम्ही डिसाईड केलाय की हा नाही नाही, कंबाईनच करायचं असते सर, संतोष सर. याला हे जेव्हा तुम्ही हा आता कॉल तुम्ही घेता ना झिरो तर याला, तुमचं डीमॅट अकाउंट मध्ये दाखवता का सर हे? म्हणजे आम्हाला तिथं लक्षात येईल. नाही नाही, मी आलं मला तुमचा क्वेश्चन लक्षात, पूर्ण लक्षात आला तुमचं हा, काय म्हणणं आहे. हा. की झिरोदामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला 9,000चा प्रॉफिट दिसत आहे पण याच्यात तुम्हाला 3,000चा लॉस दिसत आहे. तर तुम्ही म्हणत आहे की इथं मला स्टॉप लॉस लावायचा आहे का, राईट? किंवा इथे लावायचा आहे हा, का? सेपरेट नव्हते. हा, नाही, हा. सेपरेट नसते सर. जेव्हा पण आपण अशा स्ट्रॅटेजीज बनवतो तेव्हा आपण स्टॉप लॉस हा कंबाईन लावतो. तो याला कंबाईन सेपरेट नका आपणच कन्सिडर. बघायचा. हा, करेक्ट. मग कंबाईन याला आपणच प्लस मायनस करायचं आणि मग प्लस मायनस नाही स्टॉप ना. लॉस लावायचं. प्लस मायनस नाही. हे ऑप्शनमध्ये तुम्ही बनवणार ना, इथं तुम्हाला इथेच नाही आहे, सरळ दिसते प्रॉफिट किती होता, लॉस किती होता, राईट? तर याला तुम्ही अलग अलग कन्सिडर करूच नका. जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजीज घेता ना, तर स्ट्रॅटेजी घेताना ओके. कुठल्याही जे ऑप्शन्स राहतात त्याला कंबाईन म्हणजे अलग नाही कन्सिडर करायचं. हा एकच आहे. असं नाही की याचा स्टॉप लॉस अलग आणि याचा स्टॉप लॉस अलग राहणार. या कंबाईनचा स्टॉप लॉस करेक्ट. राहणार समजा 19,200. ओके. ही गॉट एक इट. स्ट्रॅटेजी मग आहे. करेक्ट. आणि त्या एक रेंजला मार्केट आला तर मग हे दोन्ही एक्झिट करायचं. एक्झॅक्टली. दोन्ही बास्केट ऑर्डर करायची आणि दोघांना काय करायचं, एक्झिट करायचं. ओके. आणखी कुठली स्ट्रॅटेजी दाखवताना डिसेंबरचं जाऊ द्या. याला काय सांगायचं आता, या स्ट्रॅटेजीला तर स्टॉप लॉसच नाही आहे तसं बघायला गेलं तर. काही काही स्ट्रॅटेजी राहतात ज्याला स्टॉप लॉसच राहत नाही. फ्रँकली स्पीकिंग. ओके. जसं की डिसेंबरची स्ट्रॅटेजी. ओके. तर स्टॉप लॉस राहत नाही म्हणजे ते कधी येतच नाही, त्या स्टॉप लॉसच्या जवळपास पण नाही येत. पण अशा केसमध्ये आपण त्याला ऍडजस्टमेंट वगैरे करतो. पण ठीक आहे, स्टॉप लॉस राहत नाही असं नाही म्हणता येणार मला. जर खरंच न्यूक्लिअर वॉर वगैरे झालं तर या केसमध्ये पण आपल्याला इथं एक्झिट करावंच लागते. मग इथं तुमचे रूल विसरून जायचे. जे आपण रूल लावलेले आहे ना, थेरीमध्ये मला 3% 4%. ओके. आता ही स्ट्रॅटेजी आपली डिसेंबरची आहे. याच्यामध्ये प्रॉफिटच होतंय. 93-98% याच्यात प्रॉफिटच होणार आहे आपलं. राईट. पण असं काहीतरी अनप्रेडिक्टेबल गोष्ट झाली, न्यूक्लिअर वॉर समथिंग लाइक दॅट, आणि ज्याच्यामुळे शेअर मार्केट खूप भयानक पडलं. तर मग त्या केसमध्ये आहे ना, चुपचाप नाही निघायचं, सर्व रूल विसरून जायचे. मग आता मला याच्यात किती 63,000चा प्रॉफिट होत आहे. तर मी विचार नाही करणार की माझा 35,000चा स्टॉप लॉस राहणार. तो मार्केट क्रॅश होतं ते भयानक क्रॅश होते आणि एवढा फास्ट क्रॅश होते की तुम्हाला विचार करायला वेळ नाही भेटत. तर
अशा केसमध्ये फटकन एक्झिट करून घ्यायचं. मग हे रूल कडे बसायचं नाही. राईट. रिअल मार्केटमध्ये फक्त सांगायचं तात्पर्य आहे, रिअल मार्केटमध्ये कंडिशन्स अलग राहतात. ओके. एक शॉर्टमध्ये मला ओपन इंटरेस्ट तुम्हाला सांगायचं आहे. पटकन आपण ओपन इंटरेस्ट डिस्कस करून घेऊ. ओपन इंटरेस्ट का राहते, जास्त मोठा नाही आहे आणि आपण याच्यावर जास्त डिस्कस पण नाही करणार. ओपन इंटरेस्ट मध्ये सिम्पल आहे. शॉर्टमध्ये सांगतो, थेरीमध्ये आपण डिस्कस करणार नाही. निफ्टीमध्ये डिस्कस करू आपण. ओके. 8 जूनचा ओपन इंटरेस्ट ऍक्च्युअली का राहते, मार्केटमध्ये आहे ना 2 टाईपचे प्लेयर असतात. एक कॉल रायटर राहतात आणि पुट रायटर राहतात. कॉल रायटरचं मिनिंग काय राहते, की कॉल रायटर म्हणजे असे लोक असतात की ज्यांना काय करतात, जे कॉल सेल करतात आणि कॉल सेल करतात त्याच्यासाठी त्यांना वाटते की मार्केट खाली जाणार. आणि पुट रायटर असे लोक असतात जे पुट रायटिंग करतात, म्हणजे पुट सेल करतात. पुट सेल करतात याचं मिनिंग काय राहते, की मार्केट त्यांना काय वाटते वरती जाणार. ओके. तर जनरली हा ओपन इंटरेस्ट आहे ना, ही कॉल रायटर आणि पुट रायटर यांच्या याच्यातूनच बनते. तर अलग अलग लेवल्स राहतात, स्ट्राईक प्राइस राहतात. आता समजा हे 8 जून आहे आणि आपण बँक निफ्टी घेऊ. बँक निफ्टीमध्ये बघा आता. ओके. ऑप्स्ट्रामध्ये सांगतो मी, ऑप्स्ट्राच यूज करायचा वाटल्यास. इथे जरा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन चांगलं आहे. तर ऑप्स्ट्रामध्ये बघा, हे जे रेड जे दिसत आहे तुम्हाला, रेड बार हे आहेत पुट रायटरचे आणि हे जे ग्रीन बार दिसत आहे हे आहे तुमचे कॉल रायटरचे. तर आता तुम्ही बघा, कॉल रायटिंग किती आता हा किती 44,000चा जो कॉल ऑप्शन आहे, 44,000च्या कॉल ऑप्शनला कॉल रायटिंग बघा किती झालेली आहे. तुम्ही बघा की ग्रीन जो कॅन्डल आहे ती रेड कॅन्डल पेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे याचं मिनिंग काय आहे, की इथं कॉल रायटिंग जास्त झालेली आहे. इथं जे कॉल सेलर आहेत त्यांनी 44,000चा खूप जास्त कॉल सेल केलेला आहे. म्हणजे जवळपास 50 लाख असे लोक, 50 लाख ओपन इंटरेस्ट इथे दिसत आहे तुम्हाला कॉल रायटिंग झालेलं आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये 33 लाखाची काय झालेलं आहे, पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजे याचं मिनिंग काय होत आहे, की जेव्हा ग्रीन कॅन्डल ही रेड कॅन्डलपेक्षा खूप जास्त मोठी राहते, याचं मिनिंग असं राहतं, की जनरली इथं एक रेजिस्टन्स क्रिएट होत आहे ओपन इंटरेस्ट थ्रू. ओपन इंटरेस्ट थ्रू जर मी बघायला गेलं तर इथे एक रेजिस्टन्स क्रिएट होत आहे, की केव्हाच्या एक्सपायरीसाठी, जूनच्या एक्सपायरीसाठी. आणि तुम्ही बघा की याच्यामध्ये काय झालेलं आहे, की हे खालचा तुम्हाला दिसतंय चेंज इन ओ आहे आणि ओपन इंटरेस्ट. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, की 44,000ला कॉल रायटिंग जास्त झालेली आहे, पुट रायटिंग कमी आहे. आणि याच्याच तुलनेमध्ये 43,900 जेव्हा बघसान तर तिथे कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग ऑलमोस्ट सेम झालेली आहे. आणि 43,800 ला तुम्ही बघसान तर पुट रायटिंग जास्त झालेलं आहे. आता याचं मनिंग काय, 43,800 ला पुट रायटिंग जास्त झालेलं आहे, 44,000ला कॉल रायटिंग जास्त झालेलं आहे. तर याचं मिनिंग काय होत आहे, की मार्केट होऊ शकते की 43,800 ते 44,000 याच्या मधातच कुठेतरी एक्सपायर होणार 8 जूनच्या एक्सपायरीला. हेच जर मी याला मंथली जर करायला गेलो, 29 जूनचा जर केला, तर हा डेटा काहीतरी अलग राहते. आता हा डेटा बघा काय असं झालेला आहे. आता इथे बघा 44,000चा जो हा मंथली डेटा आहे. वीकली डेटामध्ये ओपन इंटरेस्ट वर्क करत नाही जास्त. मंथलीमध्ये आपण डिस्कस करू. मंथलीमध्ये बघा पुट रायटिंग जास्त झालेलं आहे. 44,000च्या जो ऑप्शन आहे त्याला पुट रायटिंग जास्त झालेले आहे 44,000ला कॉल रायटिंग पेक्षा मंथलीमध्ये म्हणत आहोत. सो मंथलीमध्ये लोकांचा व्ह्यू अजूनही काय आहे, पॉझिटिव्ह आहे. सो त्याच कारणामुळे आहे ना, आपण शक्यतो जेव्हा हे ओपन इंटरेस्ट वगैरे बघतो तो हा मंथली बघायचा, वीकली बघायचा नाही. वीकली काय होते, की इमिजिएटली ओव्हरनाईट चेंज होते. सो मंथलीमध्ये मला काय दिसत आहे, पुट रायटिंग जास्त झालेलं आहे. म्हणजे असे भरपूर सारे सेलर आहेत, ऑप्शन सेलर आहेत, जे अजूनही ज्यांना काय वाटते बँक निफ्टी ही 44,000च्या वरतीच राहणार. पण तुम्ही बघा कॉल रायटिंग पण काय झालेली आहे, तेवढीच आहे, इक्वलच आहे. जवळपास फाईट चालू आहे इथं कॉल रायटर आणि पुट रायटर. पण इथे इथे शुअर शॉट तुम्हाला दिसत आहे 43,000ला, राईट. 44,000ला काय इक्वल आहे, पण 43,000ला तुम्हाला दिसत आहे पुट रायटिंग खूप जास्त झालेलं आहे, खूप जास्त. राईट. तर हे असे लोक आहेत की ज्यांना वाटतंय की मार्केट 43,000च्या वरतीच राहणार. तर जेव्हा हे तुम्ही ओपन इंटरेस्ट जेव्हा बघता मंथलीसाठी, तेव्हा तुम्ही काय करू शकता, एक स्ट्रॅटेजी म्हणू शकता. मी जे तुम्हाला म्हटलं ना 43,000चा माझा स्टॉप लॉस राहणार. का 43,000चा स्टॉप लॉस राहणार, त्याचं रिझन तुम्ही बघून घ्या. इथे 43,000ला पण पुट रायटिंग खूप जास्त झालेली आहे. आपण ही स्ट्रॅटेजी मंथली आहे, वीकली नाही आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि इथे 43,000ला 500ला पण काय झालेलं, हेवी पुट रायटिंग झालेलं आहे. तर याचा मिनिंग काय होत आहे, की मार्केट जर 43,000च्या खाली जर ट्रेड करायला लागलं, तर पुट रायटर काय होणार, फसणार. आणि हे जेव्हा फसतात तेव्हा ते काय होतात, फूट अनवाइंडिंग होते. फूट अनवाइंडिंग म्हणजे हे काय करतात, एक्झिट मारतात. आणि अशा केसमध्ये जेव्हा हे एक्झिट मारतात ना, तेव्हा आहे ना मार्केटमध्ये एक सडन क्रॅश येते. तर म्हणूनच आपण काय केलं, आपण जी स्ट्रॅटेजी डिस्कस केली 43,000 वाली, सॉरी बुल कॉल स्प्रेड,
जो आता मी तुम्हाला दाखवली, ज्याचा स्टॉप लॉस मी सांगितलं 43,000 राहणार. त्याचं लॉजिक हे होतं, की पुट रायटिंग पण काय झालेलं आहे इथं हेवीली झालेली आहे. 43,500 ला पण काय झालेलं आहे, पुट रायटिंग हेवी झालेली आहे. 43,000 च्या खाली जर खरंच मार्केट गेलं, तर खूप मोठी हेवी सेलिंग येणार आहे, जे मार्केटला पूर्ण 42,000 ला पण आणू शकते. तर आपण काय करायचं, 43,000 ला स्टॉप लॉस हिट झाला ना, 30-40,000 चा लॉस होणार. एक्झिट मारायचं आणि त्यानंतर लगेच एक इमिडिएटली एक स्ट्रॅटेजी बनवायची, जी पुट साइडनी राहणार. आणि तुम्हाला जी रेंज दिसत आहे ना, ते जवळपास 1000 पॉईंटची रेंज भेटणार आपल्याला, 1000 पॉईंटची. राइट. तर हे चार्टवर मी तुम्हाला सांगतो, मध्ये पण हेच राहते. तर हे जे आपण ओपन इंटरेस्ट म्हणतो, ओपन इंटरेस्ट असंच बघायचा, की पुट रायटिंग कुठं जास्त आहे आणि कॉल रायटिंग कुठे जास्त आहे. आणि हा शक्यतो मंथलीमध्ये बघायचा. विकलीमध्ये काय होते, डेटा खूप फास्ट चेंज होता. आता विकलीमध्ये तुम्ही जर बघसाल तर 44,000 ला कॉल रायटिंग खूप जास्त झालेली आहे. आता मंडेला काय होणार, मार्केट गॅप अप ओपन होणार. गॅप अप ओपन झाल्याबरोबर काय होणार, की हा डेटा आहे ना, पटकन चेंज होता. आणि ते चेंजेस कुठे दिसतात, ओपन ओआय मध्ये, चेंजेस इन ओआय. म्हणजे याच्यामध्ये काय होणार, मंडेला तुम्ही हा ग्राफ ओपन करून बघा. आता इथे मी आज आपण रविवारी बघत आहोत. उद्या हा ग्राफ ओपन करताना मार्केट ओपन झाल्याबरोबर हे इथून आहे ना, हा ग्रीन कॅन्डल गायबच होऊन जाणार ऑलमोस्ट. आणि रेड कॅन्डल याच्या वरती गेलेली असणार. आणि ह्या चेंजेस इन ओआय बघसान. चेंजेस इन ओआय म्हणजे काय आहे, की मार्केट जसं मूव्ह होते ना, तसतसे ही ओपन इंटरेस्ट काय होत राहते, चेंजेस होत राहतात. पुट रायटिंग वाढते, कॉल रायटिंग वाढते. हाच ग्राफ आहे ना, तुम्ही उद्या चेक करसान ऑप्स्ट्रामध्ये. आणि हा डिफरंट असणार कुठं, 8 जूनच्या एक्सपायरीसाठी. पण तुम्ही जर 29 जूनच्या एक्सपायरीसाठी बघसाल, तर 29 जूनच्या याला जास्त इम्पॅक्ट झालेला नसणार. तो ओपन इंटरेस्ट जेव्हा आपण म्हणतो ऑप्शन चेन अनालिसिस, याच्यामध्ये काय करायचं, विकलीमध्ये जास्त ट्रस्ट ठेवायचा नाही ओपन इंटरेस्टच्या डेटावर. कारण होऊ शकते की तो डेटा काय आहे, फास्ट चेंज होते. पण तुम्हाला जर एक लॉंग टर्मचा व्ह्यू असणार, म्हणजे मंथलीचा, तर डेफिनेटली मंथलीमध्ये तुम्ही काय करू शकता, हा ओपन इंटरेस्ट यूज करू शकता. ओपन इंटरेस्टचा यूज सिंपल आहे. कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग कुठे जास्त झालेली आहे, कुठल्या लेवलला. आणि मंथली जेव्हा बघतो आपण, तर हे राऊंड फिगर मध्येच काय असतात, ओपन इंटरेस्ट आणि कॉल हे पुट सॉरी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन, हे राऊंड फिगरला जास्त तुम्हाला पाहायला भेटणार. जसं इथे 43,000, इथे 43,500, इथे 44,000 आणि इकडे बघा 44,500. राईट. इथे पण बघा हे सॉरी, इथे 45,000 आहे, इथे 44,500. तर बघा अजूनही 44,500 आणि 45,000 म्हणजे अजूनही असे कॉल सेल केलेला आहे. मार्केट जेव्हा हाय पॉइंटला जाते ना, तेव्हा लोक ऑप्शन सेलर जे असतात ना, ते आणखी एक दुसरा फायदा घेतात. ते काय करतात, की ऑलरेडी खूप वरती गेलेलं आहे, तर 45,000 चा कॉल ऑप्शन त्यांनी सेल केलेला आहे. ते याचं कुठेतरी असं होत आहे, की मार्केट 45,000 ला क्रॉस करणार नाही जून महिन्यामध्ये. चान्सेस किती आहे, 70%. अजूनही 70% चान्सेस आहे, की मार्केट 45,000 ला क्रॉस करणार नाही. तर अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, एक आणखी स्ट्रॅटेजी बनवू शकता, जे तुम्हाला काय करू शकते, अशी स्ट्रॅटेजी म्हणू शकता, की जे 45,000 च्या खालीच तुम्हाला काय होणार, प्रॉफिट होणार ऑप्शन सेलिंगमध्ये. तर ते स्ट्रॅटेजी तुम्ही मंडेला वगैरे म्हणू शकता. ऑलरेडी मार्केट जेव्हा वरती गेलेलं असणार, तेव्हा उद्या मी पोस्ट करून देणार ती स्ट्रॅटेजी. समजा आपण काय करू शकतो, इथे दाखवता येणार का तुम्हाला, बघू. म्हणजे 40,000चा कॉल ऑप्शन, डोंट नॉट सेल. याला बाय करायला पाहिजे. आणि 44,000. अशा टाईपचं काहीतरी बनवू सर, जिथं तुमचं काय राहणार, 44,000, 45,000 काय राहणार, स्टॉप लॉस राहणार. तर अशा टाईपच्या पण तुम्ही सेफ स्ट्रॅटेजी बनवू शकता, जिथे तुमचा स्टॉप लॉस किती राहणार, 45,000. तर इथं मग अशा जेव्हा स्ट्रॅटेजी बनवतात, तिथं रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा 1:1 राहते. राईट. इथं 45,000 मार्केट जर हिट झालं, तर तुम्ही स्टॉप लॉस काय होणार तुमचा 2,000. पण प्रॉफिट पण आहे किती आहे, 3,000 च्या जवळपास. 3,000 लॉस, 3,000 प्रॉफिट. पण आता या केसमध्ये तुम्ही काय केलं झालेलं, 100% शुअर झालेला एक डेटा बघितलेला ओपन इंटरेस्टचा. तिथं काय दिसत आहे, 45,000 ला खूप हेवी कॉल रायटिंग झालेली आहे. ऑलरेडी मार्केट आहे ना, लाईफ टाईम हायला झालेला आहे. तर डेफिनेटली चान्सेस असा आहे, की 45,000 मार्केट बँक निफ्टी क्रॉस नाही करणार. तर मला तरी वाटते, की मंडेला मंडेला जेव्हा गॅप अप ओपन होणार मार्केट आणि खरंच 45,000 ला गेलं, तर तो आपण एक रिस्क घ्यायची आणि पुट साइडनी, म्हणजे पुट बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची. जे 45,000 च्या खालीच आपल्याला काय होणार, प्रॉफिट होणार. आता ही मी रँडमली बनवली इथे स्ट्रॅटेजी.
पण अशा टाईपची एक चांगली स्ट्रॅटेजी मी तुम्हाला मंडेला एक बनवून देणार उद्या मार्केटमध्ये. तर जिथं आपला व्ह्यू काय राहणार, बेअरिश राहणार. कारण एवढं मार्केटमध्ये रॅली आल्यानंतर काय येते, एक छोटासा फॉल येतेच येते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा आपण चेक करतो, तो ओपन इंटरेस्ट पण आपल्याला काय दाखवत आहे, बँक निफ्टीमध्ये हाच दाखवत आहे, की हेवी काय झालेली आहे, कॉल रायटिंग झालेली आहे 45,000च्या कॉल ऑप्शनला. 8 जून न घेता इथे काय घेऊ, 29 जून. ओके. तर हेवी काय झालेलं आहे, इथे कॉल रायटिंग झालेली आहे 45,000च्या याला. सो मे बी मंडेला हा डेटा आणखी आपल्याला बघायला लागणार, की हा डेटा किती चेंज होते. इथे जर मंडेला जर ही ग्रीन कॅन्डल आणखी वाढली ना, तर 90% तुम्ही काय करू शकता, एक बेअरिश स्ट्रॅटेजी घेऊ शकता जून महिन्याच्या एक्सपायरीसाठी, जे 45,000च्या खाली राहणार. आता याचे सक्सेस होण्याचे चान्सेस भरपूर आहे. कारण इथे आपण ओपन इंटरेस्ट पण बघितला. इथे आपण काय घेतलं, की मार्केट लाईफ टाईम हायवर ट्रेड करत आहे आणि त्याचा स्टॉप लॉस तुमचा फिक्स राहणार. 45,000च्या वरती मार्केट गेलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिट करायचं आहे. आता इथे कुठलीही थिअरी आपण लावलेली नाही आहे, की 3% 4%चा माझा स्टॉप लॉस असला पाहिजे. पण सांगायचं तात्पर्य आहे, की याला स्टॉप लॉस आहे आणि इथे आपण लेव्हल बघून स्टॉप लॉस लावलेला आहे. ओके. सो इथे मला वाटतं, की माझा ओपन इंटरेस्ट आणि जे रिस्क मॅनेजमेंट जे डिस्कस करायचं होतं, ते डिस्कस केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य हेच होतं, की ज्या थेअरी गोष्टी आहेत, त्याला थोडं इग्नोर करायचं. लाईव्ह मार्केटमध्ये आपण चार्ट बघून, ओपन इंटरेस्ट बघून, मार्केटचे कंडिशन बघून आपला स्टॉप लॉस डिसाईड करायचा. पण स्टॉप लॉस असायला हवा 101%. जसं मी तुम्हाला सांगितलं, की स्टॉप लॉसला कधीही इग्नोर करू नका. 43,000 स्टॉप लॉस, तर एक्झिट मारायचं. 30,000चं नुकसान खूप मोठं वाटते, तर होल्ड नाही करायचं. 30,000चं 60 पण होऊ शकते, 90,000 पण होऊ शकते. तर 30,000 रिकव्हर करणं सोपं आहे, पण 90,000 रिकव्हर करणं खूप कठीण आहे. लक्षात ठेवा. म्हणून स्टॉप लॉस खूप इम्पॉर्टंट आहे. आता ओपन आहे तुमच्यासाठी. तुम्ही क्वेशन विचारू शकता. अ, अक्षत क्वेशन विचारायचं आहे? हॅलो. आवाज येतोय माझा? महेश. हां, हां. येत आहे, येत आहे. हां. हॅलो. हां, बोला. हां, श्रीराम बोल. हे ना इथे ऑप्शनला व्यवस्थित दाखवते, झिरो झाला ते ओपन इंटरेस्ट दाखवते, ते विचित्रच दाखवते, ते म्हणजे लवकर लक्ष येत नाही. एक्झॅक्टली. म्हणून मी तुम्हाला हेच सांगितलं, की ऑप्स्ट्रा यूज करा. इव्हन ऑप्शन चेन एनालिसिस ऍक्च्युअली जनरली इथे पण असते. एनएससी बीएससीच्या साईडला. एनएससीचं ऑप्शन चेंज चांगले हां, असते. हां. हे ऍक्च्युअली मी हे झिरोदाचं हे ऑप्स्ट्राचं यूज करतो जरा ग्राफिकल गोष्टी जेव्हा आपण ग्राफिकलमध्ये बघतो ना, तेव्हा इझी जातं समजायला. राइट. इथे पण आता ऑप्स्ट्रामध्ये काय करतात, त्याच गोष्टी तो ग्राफिकल रिप्रेझेंटेशननी प्रेझेंट करते. जसं आपण 45,000चा बघितला. 45,000 कॉल रायटिंग बघा किती झालेलं आहे, 32,552 ची आणि ओके. आणि पुट रायटिंग जर बघितलं, तर फक्त पुट रायटिंग जर बघितलं तर किती झालेलं आहे, फक्त 7,500. सो कुठे 32,000 आणि कुठे 7,500 हा ऍक्च्युअल डेटा. म्हणजे इथं काय झालेलं आहे, कॉल रायटिंग खूप हेवी झालेली आहे. कॉल रायटिंग काय झालेली आहे, हेवी झालेली आहे 45,000च्या स्ट्राईक प्राइसला. ओके. त्याचं मिनिंग हे होत आहे, की हे जे कॉल रायटर आहे ना, ते 45,000च्या वरती जाऊ देणार नाही. पण इन केस जर मार्केटमध्ये खूप खूप चांगल्या पॉझिटिव्ह न्यूज आल्या, कुठला की बँकेचा जर खूपच चांगला हे आला, काही न्यूज आली, राईट. तर मग या केसमध्ये आहे ना 45,000 ब्रेक झाला, तर हे जे 32,000 लोक असतात ना, जे ओपन इंटरेस्ट इथं 32,000 जो ओपन इंटरेस्ट दिसत आहे, हे लोक फसतात. मग हे लोक फसले ते काय करतात, कॉल अनवाइंडिंग म्हणतात. कॉल अनवाइंडिंग मध्ये काय करतात, हे एक्झिट मारतात. आणि हे जेव्हा एक्झिट मारतात, तर हे काय करतात, मार्केटला आणखी वर घेऊन जातात. तर म्हणून आहे ना, अशा केसमध्ये इथे 45,000 तुमचा स्टॉप लॉस लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे आपण कुठल्या पर्सेंटेजमध्ये डिस्कस नाही करत आहोत. इथे आपण डिस्कस करत आहोत, की माझी हे लेवल आल्यानंतर मी एक्झिट करणार. पण स्टॉप लॉस आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो. तर स्टॉप लॉस पण तुम्ही मग डिसाईड करायचा, की किती पर्सेंटचा म्हणजे किती पैसे जात आहेत. मग त्या वेळी तुमच्या स्ट्रॅटेजी बनवायची आहे. सो ऑप्स्ट्रा मी याच्यासाठीच यूज करतो, कारण तिथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन राहते आणि जरा बेटर वाटते मला. महेश, हे जे एनएससीचं चार्ट जे आहे ना, यात बघ ओआय दाखवले, कॉल रायटर्स आहेत, पुट रायटर्स आहेत, राईट. तर हे सेलर्स आहेत, करेक्ट? हा, हे सेलर असतात, राईट. ओके. आणि जर का एखादा बायर असेल, ऑप्शन बायर असेल, तर त्याला हा चार्ट युजफुल आहे की नाही? हा हा आहे. त्याच्या
राईट. आता बघा याच्यात एक महत्वाचा खूप चांगला क्वेश्चन रेज केला गणेश तुम्ही. जनरली ऑप्शन जे ओपन इंटरेस्ट जे राहतं ना, हा सेलरच्या ओके. पॉइंट ऑफ व्ह्यू राहते. का? की जे ऑप्शन बायर असतात ना, ते कधीही पोझिशन त्यांना अशा होल्ड करून ठेवत नाही. का होल्ड नाही करून ठेवत? कारण हां. त्यांना थिटा डीकेचा लॉस होते. त्यांनी जर पोझिशन हं. होल्ड करून ठेवल्या, तर टाईम ओके. डिकेमुळे त्यांना लॉस होत राहते. लॉस होतो. राइट. जे ओके. हमेशा जे पोझिशन होल्ड करणारे असतात ना, ते लोक असतात ऑप्शन सेलर. आणि सेलर. हा ओपन इंटरेस्ट त्याच्याचमुळे बनते सेलर्समुळे. कारण ते काय करतात? फायदा घेतात टाइम डिकेचा. आणि जे ओके. बायर जे असतात ना, ते जनरली इंट्राडे मध्येच प्ले करतात. खूप प्ले करतात. क्वचित बायर असतात, की जे पोझिशनला होल्ड करतात. हां, अ, हां. पण त्याच्यामुळे होल्ड करणारे जे बायर्स असतात ना, ते लॉसमध्येच जातात. टाइम डिकेचा लॉस. त्यांना लॉस होतोय. तर जे स्मार्ट बायर असतात ते आहे ना इंट्राडे मध्ये प्ले करतात आणि ऑप्शन हं, हं, सेलर आहे हं. ना पोझिशनल ट्रेड घेतात. आणि त्याच्याचमुळे ओपन इंटरेस्ट जेव्हा आपण म्हणतो, तो सेलर पॉइंट ऑफ व्ह्यूने बनलेला असते. बायरना ओके. फायदा एवढा नाही होत त्याच्यातून, कारण शेवटी हं, ते हं. इंट्राडे मध्येच ट्रेड करतात. ओके. आणि हां, तुम्ही जर बायर असणार आणि तुम्ही पोझिशन होल्ड करत असणार, तर जनरली तुम्ही लॉस होतो. लॉसमध्येच जातात. हं, हं. ओके, ओके. थँक यू. हं. आणखी क्वेशन? हॅलो महेश. हां, सूरज. अं, आता ते ओपन इंटरेस्ट 45,000वर आहे. हं, हं. त्याच्यातला कोणता सेल करायचा आणि खालून कोणता बाय करायचा? म्हणजे हां. वरचा 45,000 सेल करायचा की 44,800 सेल करायचा? कोणता सेल करायचा? आता हां. तुझं सेल. हा. राइट, राइट. आता मी तुम्हाला इथे दाखवलं ना, आलं लक्षात मला तुमचा क्वेशन सूरज. इथे स्ट्रॅटेजी म्हणून दाखवले. कुठे गेलं? राइट. इथे आता स्ट्रॅटेजी बनवली होती ना आपण. ते जनरली याच्यावर आहे ना तुम्हाला मग हे लेव्हल्स अलग-अलग चूज करायच्या. एक्सपेरिमेंट करायचं, की आपला ब्रेक इव्हेंट काय असला पाहिजे. ब्रेक इव्हेंट आता माझा 45,000 आहे. आता मी रँडमली तुम्हाला इथे बनवून दाखवली होती. पण जेव्हा मी याच्यात थोडा एफर्ट टाकणार, तर मी जरा स्ट्राईक प्राइस अलग चूज करणार, की माझा ब्रेक इव्हेंट काय असलं पाहिजे. 45,000च्या खाली जर वरती जर जात असणार, तर मला जास्त लॉस नको व्हायला. जास्त लॉस नको व्हायला. तर मग या केसमध्ये होऊ शकते, की मी 45,500 चा काय करणार एक सेल करणार. ओके. आणि 45,000 चा नाही उलटं झालं. हा बाय करणार. नाही हा राइट. 45,000 चा बरोबर आहे. आणि हा सेल करणार. ओके. दोन्ही सेल झालेले आहे. हा बाय. तर अशा टाइपचं काहीतरी बनणार आपला. तर आता इथे बघा, इथे किती लॉस होत आहे 45,000च्या वरती जर गेलं बँक निफ्टी तर 3,000चा. पण माझं प्रॉफिट पण आता किती दाखवत आहे 2,500चं. तर याला आपण थोडं अलग-अलग वेनी स्ट्राईक प्राइस अलग-अलग मॅनेज करून आपण हे जे आहे, की आपण 1:1 वर किंवा 2:1 वर आणू शकतो. तर मग अलग-अलग स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करून आपण अलग-अलग स्ट्रॅटेजी बनवू शकतो याच्यावर. आता 45,500 चा न घेता आपण जर याला 45 45,300 वगैरे असं काहीतरी केलं तर काय होते ते बघू. तर इथं रिस्क टू रिवॉर्ड आणखी खराब झालेला आहे. राइट. पण इथे 2,000चा लॉस आणि 2,000चा प्रॉफिट. तर सांगायचं तात्पर्य आहे, की हे आपण जेव्हा स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करू ना, तर रिस्क टू रिवॉर्ड आपण बघू, की माझा रिस्क किती आहे. म्हणजे माझा 2,000चा लॉस आणि 4,000चा प्रॉफिट किंवा असं रिस्क टू रिवॉर्ड आपण ठेवू. आणि एक इम्पोर्टंट गोष्ट सांगायचं राहिलो इथे. जेव्हा आपण अशा स्ट्रॅटेजीज बनवतो, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आपल्याला खूप जास्त राहते 80% आणि ग्रीन झोनमध्ये आपण जेव्हा स्ट्रॅटेजी बनवतो, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड आपला 1:1 ठेवायचा हमेशा. जेव्हा जर तुम्ही अशा म्हणजे रेड झोनमध्ये जर स्ट्रॅटेजी बनवत असणार, जसं आता सांगायचं झालं 45,000 चा इथे आपण बाय केला. ओके. एक बुलिश स्ट्रॅटेजी मी दाखवतो तुम्हाला आता. ओके. तर आता इथे इथे रिस्क टू रिवॉर्ड ऑलरेडी आपण काय बनवतानाच ही स्ट्रॅटेजी अशी बनवली, की माझं नुकसानच किती आहे 2,000चं. 2,500चं नुकसान. प्रॉफिट किती हजाराचा होता? 10,000चा. आता रिस्क टू रिवॉर्ड इथं तर खूप डेंजर आहे. राइट. बट याच्यामध्ये पण आता काय करू शकतो आपण आणखी इथे आपण अशा बुलिश स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, की ज्या आपल्याला काय राहणार प्रॉफिट ब्रेक इव्हन याचा दूर राहणार. जेव्हा-जेव्हा तुम्ही
ऑलरेडी ब्रेक इव्हेंट मध्येच तुम्ही मार्केट जिथे आहे तिथं जर तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी बनवली तर तुमचा जो राहते प्रॉफिट किंवा ब्रेक इव्हेंट खूप जवळचा राहते. त्या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त आणि नुकसान जास्त, प्रॉफिट कमी आणि नुकसान जास्त राहते अशा केसमध्ये. पण जेव्हा आता अशा टाईपच्या कुठल्या स्ट्रॅटेजी बनवतो जिथे आपल्याला प्रॉफिट कुठं होत आहे, मार्केट 45,000च्या वरती गेल्यावरच आपल्याला प्रॉफिट होत आहे. पण मार्केट ऑलरेडी कुठे आहे तुमचं 43,000 44,000ला मार्केट आहे. तर याचे चान्सेस खूप कमी आहे ना, राईट? तर अशा केसमध्ये आता इथं रिस्क रिवॉर्ड बघा तुमचा. आता रिस्क किती ठेवू शकता तुम्ही? ₹1000 रिस्क ठेवा आणि 3,000चा प्रॉफिट. तर रिस्क टू रिवॉर्ड पण आहे ना तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार काय होतात, चेंजेस होतात. अशा टाईपच्या स्ट्रॅटेजी आपण केव्हा बनवतो जेव्हा खूपच आपला व्ह्यू बुलिश राहते आणि आपल्याला काय थोडासा जरी मार्केटमध्ये मूव्ह आली ना, तर आपण आपला प्रॉफिट अर्न करून घेतो. सो ह्या स्ट्रॅटेजीज राहतात त्याच्या हिशोबाने पण आपण आपल्या रिस्क टू रिवॉर्ड काय करतो, आपण डिझाइन करतो, स्ट्राईक प्राइस सिलेक्ट करतो. तर स्ट्राईक प्राइस तुम्ही तुमचं रिस्क टू रिवॉर्डनी पण डिसाईड करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता, की पहिले स्ट्रॅटेजी बनवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा रिस्क डिसाईड करा. अलग अलग व्ह्यूने मार्केट कशा कंडिशनने आहे, म्हणजे कुठल्या पोझिशनला आहे, त्या हिशोबाने आपण आपल्या स्ट्रॅटेजी डेव्हलप करतो. जनरली मी जेव्हा स्ट्रॅटेजीज बनवतो ना, मी जास्त विचार नाही करत की माझा प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार. म्हणजे पहिली स्ट्रॅटेजी बनवतो, मार्केट बनवतो. माझा व्ह्यू आता 43,450 ला जेव्हा मार्केट आलं होतं, तेव्हा माझा व्ह्यू काय होता, बुलिश होता. मी फक्त एक स्ट्रॅटेजी बनवली, तिचा ब्रेक इव्हन किती असायला पाहिजे होता, जवळपास 44,000चा. मी स्ट्रॅटेजी बनवल्यानंतर मी बघितलं, की माझा स्टॉप लॉस 43,000ला माझा किती लॉस होऊ शकते आणि 44,500 45,000ला मार्केट जर जात असणार, तर माझा प्रॉफिट किती होऊ शकते. तर पहिले मी स्ट्रॅटेजी बनवतो. नंतर मग मी रिस्क आणि किती लॉस बेअर करू शकतो आणि किती प्रॉफिट बेअर करू शकतो, हे चार्ट वगैरे बघून मग मी डिसाईड करतो. आणखी क्वेश्चन? महेश, तुमचं ते ग्रो आणि त्यांचं झालं, सोबत बोलणं झालं का फायनल काय? हा ते अनालिसिस हे करत आहे ते ग्रो ग्रोवाल्यासोबत आहे एंजल ब्रोकिंग वाल्यांकडून पॉझिटिव्ह रिप्लाय आला. तर ते वर्कआउट करत आहे. मी त्यांना ब्रोकरेजचं त्यांना बोललो की लिव्हरेज आणि ब्रोकरेजच्या बद्दल बोलत आहोत. तर बघू ते कसं होते, वर्कआउट होते. हो, हो. आणखी क्वेश्चन? ओके, आता हे जे आपलं जे टॉपिक्स होते ना, हे कव्हर झालेलं आहे रिस्क मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय आहे? हा, सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस काय ठेवायचं, एक म्हणजे एक स्टॉप लॉस असायलाच पाहिजे. कुठलीही स्ट्रॅटेजी बनवा, त्याचा एक स्टॉप लॉस असायला पाहिजे. इथं आपण जेव्हा आता ऑप्शन सेलिंगचे आपण जेव्हा लाईव्ह सेशन घेणार ना, आपण 2 गोष्टी सोबत ट्रेड करणार. एक तर तुम्ही स्टॉप लॉस ठेवा, एक तर तुम्ही ऍडजस्टमेंटसाठी रेडी राहा. तर तुमचं जर ऍडजस्टमेंटसाठी कसं डेफिनेटली कॅपिटल जास्त लागणार. तर तुमच्या कॅपिटल नसला तर तुम्ही काय करायचं, अशा केसमध्ये स्टॉप लॉस लावायचा. स्टॉप लॉसचा रूल सांगितला, मग स्टॉप लॉसच्या केसामध्ये तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:2 ठेवायचा स्टार्टिंग पासून 1:2. तर त्यावेळी तुम्ही काय करा, स्ट्रॅटेजी हे करा, प्लॅन करा. 1:2 चा रेशो ठेवायचा हमेशा. मिनिमम 1:2. म्हणजे 50% वेळा जरी तुम्ही सक्सेस झाला ना, तरी तुम्ही काय ऍट द एंड तुम्ही प्रॉफिटमध्येच अर्न करसाल. 1:1 नाही, 1:2. पण ते पण मार्केट बघून पण तुम्हाला काय करता येतं, त्या लेवल हे करता येतं. आता ह्या ज्या गोष्टी आपण बोललो ना, ह्या सर्व थेरॉटिकल आहे. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मार्केटमध्ये प्ले करणार, तेव्हा सर्व रूल्स साईडला होऊन जातात. आपण जनरली आपण एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो, की प्रॉफिट होता, आपला व्ह्यू होता, प्रॉफिट व्यवस्थित आलंय. ओके, एवढं टार्गेट ठेवलं, आलंय, आपण एक्झिट करायचं. तरी 50% टार्गेट ठेवायचं. प्रॉफिटच्या वेळेस मी सांगितलं ना, पेशन्स ठेवायचं स्वतःला आणि स्टॉप लॉसला इम्पेशन्स, गोल्डन रूल. आपलं तेव्हापासून स्ट्रॅटेजी डेव्हलप करणं सुरू झालं. काय श्रीकांत, आवाज नाही येत आहे. आपलं म्हटलं ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणं केव्हापासून सुरू नेक्स्ट वीक झालं? पासून झालंय. आता आपला ज्या मला तुम्हाला जे बेस फाउंडेशन जे शिकवायचं होतं ते झालंय. म्हणजे सायकोलॉजी, चार्ट्स, इंडिकेटर्स, कॉल पोर्ट म्हणजे काय राहते नवीन लोकांसाठी, आयटीएम, एटीएम हे सर्व आपण, आणि ऑप्शन ग्रीक सर्वात महत्वाचा होता. आतापर्यंत मी व्हिडिओ पण नाही बनवला होता त्याच्यावर. ते ऑप्शन ग्रीक पण डिस्कस झालं. कारण आता ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्याच गोष्टी आपल्याला आता हेल्प करणार. ह्या आता बघा ना, याच्यानंतर आपलं सर्व स्ट्रॅटेजीज आपण करणार आहोत. नेक्स्ट वीक पासून आपण स्टार्ट करू. ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी पहिले शॉर्ट स्ट्रॅडल पासून स्टार्ट करू आपण. शॉर्ट स्ट्रॅडल म्हणा, कॅरम फ्लाय म्हणा. आता हे रॅन्डम राहणार मार्केटच्या हिशोबाने. आपण आता ह्या स्ट्रॅटेजी डायरेक्टली लाईव्ह मार्केटमध्ये हे करू. तुम्ही त्याच्यासाठी ग्रुप बनवला ना, की जे लोक डेडिकेटेडली टाइम देऊ शकतात
त्यांनी तो ग्रुप जॉईन करा. तिथे आपण काय करायचं, वीक मधून 2 दिवस तरी मार्केट अनालिसिस करायचं किंवा एखाद्या दिवशी मी जर कुठली स्ट्रॅटेजी घेतो, तर मग ती स्ट्रॅटेजी का घेतो? मग त्याच्यानंतर मार्केट क्लोज झाल्यानंतर त्याच्यावर पूर्ण डिस्कस करणार मी, की स्ट्रॅटेजी का घेतली, काय व्ह्यू आहे, काही ते स्टॉप लॉस आहे, मग प्लॅन काय आहे, ते सर्व आपण डिस्कस करायचे. आणि सेम वेनी तुम्ही काय करू शकता, पेपर ट्रेडमध्ये घेऊ शकता. मग पेपर ट्रेड घेता तुम्ही काय करणार, तुमची एक कॉन्फिडन्स येणार तुम्हाला आणि जेव्हा मग तुम्हाला हे समजणार की अशा मार्केटमध्ये अशा स्ट्रॅटेजीज घेतो, तर डेफिनेटली नेक्स्ट टाइम पासून तुम्ही अशी नेक्स्ट टाइम कशी कंडिशन आली तर तुम्ही स्वतः मला माझं मला विचारायचं पण काम नाही राहणार, तुम्ही स्वतःच ट्रेड घेसाल ते मार्केट बघून. पण हेच काय होतं, आपला फाउंडेशन कोर्स होता, हा फाउंडेशन होता आतापर्यंत. फक्त आपण काय केलं आतापर्यंत, बेस तयार केला एका बिल्डिंगचा. मास्टर क्लास, ऑप्शन सेलिंगचा मास्टर क्लास आणि याचा फक्त फाउंडेशन तयार केलं, बेस. बेस आपला जेवढा स्ट्रॉंग होणार ना, तेवढाच इथं आपण आता प्रॉफिट अर्न करणं स्टार्ट करणार. कारण आपला ऍक्च्युअल प्रॉफिट कुठून स्टार्ट होणार, आता इथून होणार. ऑप्शन सेलिंगच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत. आणि आजचा जो रिस्क मॅनेजमेंटचा तो कन्सेप्ट होता, तर हाच आहे की रिअल मार्केटमध्ये थेअरी काम करत नाही. चार्ट्स आणि ऍक्च्युअल थिंग्स म्हणजे ह्या गोष्टीच काम करतात. तर आपण आपले रूल्स वगैरे मॉडिफाय करू. पण रूल मॉडिफाय करू याचा अर्थ हे नाही आहे की स्टॉप लॉस लावणारच नाही. स्टॉप लॉस लावणार. स्टॉप लॉस असायलाच पाहिजे. का असायला पाहिजे त्याचं पण रिझन सांगितलं तुम्हाला. रिझन हे आहे, सिंपल आहे. जेवढा मोठा लॉस तेवढा रिकव्हर करणं खूप कठीण जाते. समजलंय? हा 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 चार्ट तुमच्या डोक्यात फिक्स करून ठेवा. कारण हे तुम्हाला एक लेसन राहणार. So, जास्त लूज नाही करायचं. कुठल्याही ट्रेडमध्ये जास्त लूज नाही करायचं. महेश एक क्वेश्चन आहे. मी दरवेळेस टेलिग्रामला पोस्ट करता की बाय ऑन डिप्स. हा हा. तर त्याचा मिनिंग आहे बाय ऑन डिप्स म्हणजे वेन म्हणजे परत स्ट्रॅटेजी घ्यायची का जेव्हा आपण नाही. बुलिश मध्ये खाली जातोय. राईट राईट. आता एक काम करू. याच्यावर पुन्हा हे होते तुम्ही या टॉपिकवर. आपण चार्ट त्याच्यासाठी आपण सेकंड जो सेशन घेतला होता तो चार्टवर याच्यासाठी घेतला होता की चार्ट खूप महत्वाचा आहे. आता चार्ट मला काय सांगत आहे, मला चार्ट जर मी वन डेचा चार्ट जर बघित आहो, तर वन डेचा चार्ट मला सरळ सांगत आहे की मार्केट बुलिश आहे. मार्केट बुलिश आहे. कुठपर्यंत बुलिश आहे? जवळपास 43,450 च्या खालीच कुठं काहीतरी एक इंडिकेशन येणार मार्केट बेरिश होण्याचं. आणि क्लिअर इंडिकेशन कुठे येणार आहे मार्केट बेरिश होण्याचं? 43,000. तर माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत मार्केट हे 43,000च्या वरती आहे तोपर्यंत फुल बुलिश मार्केट आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं की मार्केट कधीही लक्षात ठेवा, मार्केट कधीही असं वरती जाताना असं वरती नाही जात, असं डायरेक्ट वरती नाही जात. अरे अरे एक मिनिट. मार्केट कधीही असं स्ट्रेट वरती नाही जात, डायरेक्टली असं वरती नाही जात. ते वरती जाते ना तर असं जाते वरती. म्हणजे इथे ड्रॉ नाही होत आहे, पण झिगझॅग वरती जाते. वरती जाणार, खाली येणार, वरती जाणार, खाली येणार. बाय ऑन डिप्स म्हणजे इथं गेलं तर इथं बाय नका करू. ओके. बाय ऑन डिप्स म्हणजे इथं आल्यानंतर, आता हे जे आपण चॅनल फॉर्म केलं तर इथे आल्यानंतर बाय करायचा चान्स होता, इथे एक बाय करायचा चान्स होता, इथे एक बाय करायचा चान्स होता. आता मंडेला मी बघसान, मंडेला एक आणखी ग्रीन कॅन्डल आलेली असते. तर बाय ऑन डिपचं हेच आहे की बुलिश मार्केट जेव्हा दिसते तुम्हाला, टाइम फ्रेम 1 डे ची घ्यायची. आणखी दूरचा जर बघायचा ना तर 1 वीकचा बघा. तर दूरच्या ज्या आपल्या ज्या कॅन्डल्स आहेत, त्या कॅन्डल काय दाखवत आहे, एक चॅनल दाखवत आहे. एका चॅनलमध्ये मार्केट फ्लो हे होत आहे. तर चॅनलच्या जेव्हा लोअर लेवलला असतो आपण, तेव्हा काय करायचं, तिथं बाय करायचं. तिथे काय करायचं, आता बाय करायचं. इथे बघा, हे एक चॅनल आहे. हा 1 डे साठी मी ड्रॉ केला होता. बरोबर 1 वीकला पण तेच फॉलो होत आहे की इथे येते, इथं बाय करायचं. ओके. इथं सेल करायचं. बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी फॉलो करून पण तुम्ही काय करू शकता, चांगलं अर्न करू शकता. आणि ती वीकली स्ट्रॅटेजी घ्यायची आहे. राईट राईट. बाय ऑन डिप्स. बाय ऑन डिप्स कुठपर्यंत, जोपर्यंत एक इम्पॉर्टंट लेवल मार्केट तोडत नाही. आता इम्पॉर्टंट लेवल कुठली झालेली आहे माहितीये का? तसं बघायला गेलं तर आता 43,000ची एक इम्पॉर्टंट लेवल झाले. आता मंडेला मार्केट गॅप अप ओपन होणार, वरती जाणार, आणखी वरती जाणार. तर मग त्या केसमध्ये जेव्हा मार्केट जाणार ना, आता इथं ओके, म्हणजे जवळपास ही 45,000 पकडून घ्या, 44,800. ओके, 44,800. तर त्याच्यासाठी मग आता एक 43,450 एक इम्पॉर्टंट लेवल राहणार तेव्हा. 43,450. पुन्हा जर आता मार्केट इथं आलं ना, वरती जाऊन पुन्हा इथं आलं ना, तर माझा स्टॉप लॉस पण आहे ना 43,000 नाही राहणार मग त्या केसमध्ये. आता तो 43,450 होऊन जाणार. आता वरती जाऊन खाली आला तर राईट.
43,450 ला असताना माझा स्टॉप लॉस 43,000 होता. पण आता वरती गेलं आणि पुन्हा जर खाली आलं तर हा स्टॉप लॉस राहणार माझा 43,450 चा. किंवा मी त्याला ऍडजस्टमेंट करणार त्या तिथं मार्केट आल्यानंतर मी तिथं ऍडजस्टमेंट करणार. सांगायचं तात्पर्य हे. ओके. इथून जर मार्केट खाली आलं असतं तर 43,200 ला मी ऍडजस्टमेंट केली असती. पण आता हे काय आहे की मंडेला गॅप अप ओपन होत आहे. वरती जाणार. वरून जर पुन्हा इकडे खाली आलं 43,450 ला तर मग माझी ऍडजस्टमेंट आता 43,450 ला राहणार किंवा स्टॉप लॉस राहणार माझा. मग काय आहे ते वरती जाऊन पुन्हा इकडे आलं ना तर एक बेरिश साईन होऊन जाणार ते मार्केटचे. समजलं ना? ओके. कारण ती चॅनल ब्रेक होऊन जाणार ना या केसमध्ये. समजलं का तुम्हाला? चॅनल ब्रेक होऊन जाणार. इथे 43,450 इथे जेव्हा होतं मार्केट तेव्हा ठीक आहे. ही त्या चॅनल मध्येच होतं 43,450. पण जेव्हा मार्केट जाणार तेव्हा हे आणि इथं जर आलं तर हे चॅनल पूर्ण ब्रेक होऊन जाणार. राईट. तर त्या केसमध्ये मग आपल्याला ऍडजस्टमेंट म्हणा की स्टॉप लॉस म्हणा आपण तसं ट्रिगर करू. पण मला असं वाटतं की मंडेला आपण जनरली प्रॉफिटच बुक करणार मंडे किंवा ट्युजडेला त्या स्ट्रॅटेजीमध्ये. आणखी क्वेश्चन? हॅलो सर. हा. हा सर, तुम्ही जे निफ्टीची जी स्ट्रॅटेजी बनवली डिसेंबर महिन्याची, हा. ती आता पण अप्लाय केलं तर चालू शकेल का? नाही 15,000चं पुट आणि नाही. मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला. आता नाही चालणार का? नाही, लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं ना आपण जेव्हा ऑप्शन ग्रीक डिस्कस केला त्या ऑप्शन ग्रीक मध्ये सांगितलं होतं की का आता ही स्ट्रॅटेजी घेऊ शकत नाही आपण. राईट. कारण ऑलरेडी जे आयव्ही आहे ते खूप कमी आहे आपली. आयव्ही कमी जेव्हा असते तेव्हा प्रॉब्लेम काय होते की आपल्याला प्रीमियम खूप कमी भेटतात आणि प्रीमियम कमी भेटले तर काय होऊ शकते की लॉस होण्याचे चान्सेस जास्त राहतात. तर त्याच कारणामुळे मी आता आपण कुठल्या स्ट्रॅटेजी बनवत आहोत? डायरेक्शनल स्ट्रॅटेजी बनवत आहोत. ज्याच्यामध्ये आपण काय करत आहोत? निफ्टी आणि बँक निफ्टीला एका डायरेक्शन ट्रेड करत आहोत. आपण अवॉइड करत आहोत स्ट्रँडल घ्यायसाठी दूरच्या याच्यासाठी. जवळच्यासाठी घेत आहोत. जवळच्यासाठी जसं फिन निफ्टी मध्ये मी घेतलेली आहे. जवळच्या याच्यासाठी तेव्हा पण मी ते रेंज बघूनच घेतली होती. ओके. पण दूरच्या याच्यासाठी मी शक्यतो आता अवॉइड करतो. मला बनवायची आहे. फ्रँकली स्पीकिंग मला आहे ना ऑक्टोबरच्या महिन्यासाठी एक स्ट्रॅटेजी बनवायची होती. पण ती मी आता बनवू शकत नाही. का नाही बनवू शकत आहो? कारण ऑक्टोबर म्हणा की दूरच्या जेव्हा मला स्ट्रॅटेजी बनवायची असतात तेव्हा मी स्ट्रॅडल किंवा स्ट्रँगल मध्ये त्याला प्ले करत असते. आणि स्ट्रँगल याच्यासाठी मला प्ले नाही करता येत आहे कारण आयव्ही खूपच लो आहे सध्या. आयव्ही लो असल्या कारणामुळे काय आहे मला त्या स्ट्रॅटेजीज बनवता येत नाही. इथे आयव्ही दिसतंय का? आयव्ही हा. वाढला तर बनवता येईल का strategy? हा. इथे आयव्ही तू बघा 11 आहे ना. महेश, तू सांगितलं होतं की आयव्ही वाढली तर म्हणजे ऑप्शन सेलरनी सगळं काढून आपलं बंद करून फिरायला जायचं. 25च्या तर वरती 25च्या वरती कंडिशन. 25च्या वरती गेली तर हा. आता 15, 20, 22 या आपल्या फेवर मध्ये आहे. आता म्हणजे तर जनरली समजा ऑप्शन सेलर साठी आयव्ही ही समथिंग 15 ते 20-21च्या रेंजला असेल तर ऑप्शन सेलरनी खेळायचं. एक्झॅक्टली खूप चांगलं खेळायचं. पण अशा केसमध्ये आहे ना जेव्हा एक आणखी इम्पॉर्टंट आपण लास्ट सेशन मध्ये बोललो होतो. आयव्ही जेव्हा 15च्या वरती 20च्या वरती जेव्हा जाते तेव्हा आहे ना जवळच्या ऑप्शन साठी नाही खेळायचं. दूरच्या ऑप्शन साठी हे करायचं स्ट्रॅटेजी बनवायच्या. दूरच्या म्हणजे आपण आता जून मध्ये आहोत मग ऑक्टोबरच्या बनवायच्या. 20च्या वरती. मग त्याच्यात विकली मध्ये गलती नाही करायची. विकली मध्ये स्ट्रँगल बनवायची गलती नाही करायची त्या केसमध्ये. समजलं ना? तेव्हा मग तुम्ही दूरचे ऑप्शन बघायचे. ऑक्टोबरचे, नोव्हेंबरचे, डिसेंबरचे. आणि ते एवढं प्रॉफिट देतात तुम्हाला. आयव्ही ड्रॉप होते. मार्केटचं ऍक्च्युअली म्हणजे समजा आयव्ही 20-21 ते 25च्या रेंजला असेल तर आपण लॉंग ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी घ्यायची. राईट. एक्झॅक्टली. आयव्ही 15 ते 20च्या रेंजला असेल तर शॉर्ट ऑप्शन सेलिंगची घ्यायची म्हणजे शॉर्ट टर्म साठीची. शॉर्ट टर्म साठी म्हणजे मंथली मध्ये प्ले करू शकता. ओके. त्या केस मंथली मध्ये पण त्या केसमध्ये पण 15 वरती गेली आणि फक्त असं कंटिन्युअस मार्केट बघून करायचं निलेश. मग त्या केसमध्ये पण आपल्याला दिसत आहे की मार्केटमध्ये कंटिन्युअस फॉलो होत आहे. मी सांगितलं आयव्ही केव्हा वाढते जेव्हा मार्केटमध्ये फॉलो येते तेव्हा 70% मार्केटमध्ये 70% आयव्ही तेव्हाच वाढते जेव्हा मार्केटमध्ये फॉल येते आणि मार्केटमध्येच कंटिन्युअस फॉल येत असणार. ओके. म्हणजे नॉन स्टॉप म्हणजे रोज 200, 300 पॉईंटनी मार्केट जर डाऊन होत असणार तर मग अशा केसमध्ये आपण स्टँडर्ड स्ट्रँगल फेल होऊन जातात. पण एक आता बाउन्स एक ड्रॉप आला, भयानक ड्रॉप आला.
म्हणजे कंटिन्युअस का एका वन साइडनी नसलं पाहिजे मार्केट. पडताना पण आहे ना, आयव्ही पडताना पण आहे ना, म्हणजे आज 200 पॉईंटनी पडलं, तर उद्या 50 पॉईंटची रिकव्हरी या 100 पॉईंटची रिकव्हरी आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा 200 पॉईंटनी पडलं, तर आणखी 50 पॉईंटची रिकव्हरी. म्हणजे असं कंटिन्युअसली नसलं पाहिजे, की आज 200 पॉईंटनी पडलं, उद्या 300 पॉईंटनी पडलं, उद्या आणखी 50-60 पॉईंटनी पडणार. असं कंटिन्युअस नसलं पाहिजे. तो पण मार्केट बघून आपण या सर्व गोष्टी डिसाईड करतो. ऍक्च्युअली सांगायचं तात्पर्य हे आहे, की जेवढं पण आपण थेअरी शिकतो ना, या थेअरी म्हणजे आपल्याला एक कॉन्फिडन्स देण्यासाठी खूप चांगलं आहे. पण रिअल मार्केटमध्ये आपला एक्सपिरियन्सच कामाला येते. रिअल मार्केटमध्ये या गोष्टी अलग प्ले करतात. स्टॉप लॉस म्हणा, जे आपण थेअरी आहे 1% ची, ऍक्च्युअल मध्ये प्ले होत नाही. तर त्यामुळेच मी हॅलो सर. तुम्हाला म्हणतो त्याच कारणामुळे मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही आता ऍक्च्युअली उतरा. कारण झालं जेवढं शिकवायचं होतं ना, तेवढं शिकलो आपण. आता ज्या स्ट्रॅटेजीज आपण शिकणार आहोत ना, त्या स्ट्रॅटेजी म्हणजे थेअरी शिकून काही फायदा नाही आहे. त्या लाईव्ह मार्केटमध्ये करा. लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सुरुवातीला नुकसान होणार. होऊ द्या. नुकसान होतंय तर होऊ द्या. थोडंसं होणार. पण मी तुम्हाला सांगतो, एक चांगलं तुम्ही विदिन 3-4 महिन्यानंतरच तुम्ही आहे ना, एक चांगला तुमच्याकडे कॉन्फिडन्स येऊन तुम्ही अर्न करायला लागसान. चांगलं अर्न करायला लागसान. 3-4 महिने तुम्ही खूप जास्त बोलत आहो. हार्डली 1-2 महिन्यातच तुम्ही काय चांगलं अर्न करायला लागणार. फक्त एक इम्पॉर्टंट आहे चार्ट आणि सायकॉलॉजी तुमची. याला इग्नोर नका करू. ओके. हा हॅलो सर. स्वप्नील. हा, तुम्ही जे बोलले ते आवाज नाही. पुन्हा रिपीट करा क्वेश्चन. तुम्ही जे बोलले होते ना की पोझिशन आपण 15 ते 20 जेव्हा आली असेल तेव्हा, मग पोझिशन घेतल्यावर समजा परत आई कमी झाला तर? आयबी कमी झालं तर हो, मग तर पोझिशन फायदा आहे. घेतलं जर समजा मग म्हणजे मी हाच नंतर सेम 2-3 दिवसात आई कमी झाला तर? सेम हा हा क्वेश्चन मला आला होता. मी रिफ्रेश करतो सेम हाच क्वेश्चन स्वप्नीलचा, हा हा की समजा आता आयव्ही 15च्या वरती आहे, चार्ट पण असा बुलिश आहे. ओके, त्या हिशोबाने मी स्ट्रॅटेजी घेतली. ओके, आणि थोडाफार फॉल आला आणि आयव्ही एकदम 12वर वगैरे आली. अशा वेळेला काय करायचं? काही नाही, तुमचं प्रॉफिट मध्येच बसणार, चांगल्या प्रॉफिट मध्ये बसणार तुम्ही, तर त्याला होल्ड करायचं. सिंपल. आणि 15वर तुम्ही स्ट्रॅटेजी घेतली आणि तिथून ड्रॉप झाली, तर उलट चांगल्या लेवलला तुम्ही पोझिशन घेतलेलं आहे. आणि 12वर आल्याबरोबर आहे ना, ती कुठलीही स्ट्रॅटेजी ओनक्रॉन. असो, चांगल्या प्रॉफिट मध्ये बसलेला असणार तुम्ही. समजलं का? असं आहे ते. ओके. म्हणजे तेव्हा घेणं जरुरी आहे. 15ला घेणं जरुरी आहे. आणि 15ला नेमकं घेतली. आयव्ही वर एक क्वेश्चन पुन्हा रिपीट करतो. 15ला घेतली आणि आयव्ही 18ला गेली, तर मग तेव्हा मार्केट बघायचं की मार्केट कसं जात आहे. ओके. म्हणजे बॉटम झालाय का, होऊ शकते का बाउन्स बॅक, चार्टवर बघायचं. चार्टवर मध्ये इंडिकेशन भेटतच ना, तर होल्ड करायचं. नाही तर त्याला ऍडजस्टमेंट करणं आपण लाईव्ह मार्केटमध्ये ऍडजस्टमेंट करणारच आहोत. राईट. एनी क्वेश्चन? आणखी क्वेश्चन? आहे कोणाला क्वेश्चन ऑलरेडी? जेव्हा आयव्ही जास्त असतो त्यावेळेला प्रीमियम्स हाय असतात म्हणून प्रॉफिट जास्त होतो का? राईट 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 राईट. खूप जास्त होत आहे. आणि तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी इलेक्शन पुढच्या आहे. हा? ऑप्शन दूरच्या लॉंग कॉलचे जे प्रीमियम्स असतात ते हाय झालेले असतात तेव्हा खूप हाय आयव्हीच्या झालेले असतात. खूप खूप. मी सांगतो ना तुम्हाला, मार्केट 18,000ला होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये. 31 जानेवारीला 18,000 समथिंग जवळपासच होतं. आणि मला 21,000चा कॉल ऑप्शन मला काय 200-300 रुपयाला भेटला होता. तर जस्ट विचार करा तुम्ही. आणि तो आयव्ही खूप जास्त हाय राहते. आयव्ही जेव्हा जास्त हाय राहते तेव्हा प्रीमियम एवढे भारी भेटतात ना, तर बिंदास विकायचं, बिंदास विकायचं. आता मार्केट पडलं ना, तर काय करायचं, पडलं समजा कुठल्याही गोष्टीमुळे जर पडलं, खूप पडलं, तर मस्त दूरचा पुट ऑप्शन विकून टाकायचा. थोडा हे करून रिस्क थोडी ठेवू. दूरचा पुट ऑप्शन, दूरचा दूरचा आणि दूरच्या दूरच्या एक्सपायरीचा. नाहीतर एकदम तुम्ही जवळच्या एक्सपायरीचा दूरचा विकू नका. तिथे भेटणार पण नाही काही तुम्हाला. ओके. आणखी क्वेश्चन? हॅलो सर. हा.
सर आता समजा उद्या गॅपअप झाला तर गॅपअप झाल्यावरती जसं तुम्ही बोललात की 45,000ला आपल्याला म्हणजे 45,000 पासून आपल्याला एक हे येऊ शकते काय बोलतात ते म्हणजे Call. प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. हा हा तर तसं उद्या निफ्टी मध्ये सुद्धा गॅपअपच होईल म्हणजे गॅपअप तर दोघांमध्ये होणार निफ्टी बँक निफ्टी मग निफ्टी मध्ये सुद्धा येणार ना प्रॉफिट बुकिंग. प्रॉफिट बुकिंग नाही म्हणता येईल. काय आहे की एक लेवल राहते ना, मी सांगितलं ना मार्केट कधीही वन डायरेक्शन वरती जात नाही, खालीवर होतेच. ओके, आता आपल्याला दिसत ओपन आता हा डेटा शुक्रवारचा आहे ओमकार. ओके, हा जो डेटा आपण शेअर केला ना, हा आता ओपन इंटरेस्टचा हा आजचा डेटा आहे. आता हा डेटा आपल्याला उद्या बघायला लागणार की हा डेटा कसा चेंज होत आहे. ओपन इंटरेस्ट हा उद्या कसा चेंज होत आहे जेव्हा गॅप अप ओपन होणार ना खूप. तर इथं हे बघायचं आहे की बँक निफ्टी बघू आपण. उद्या बघ ना, खूप इम्पॉर्टंट आहे की उद्या 45,000ला 45,000ला इथं पुट रायटिंग जास्त होत आहे की कॉल रायटिंग जास्त आणखी वाढेल. मग उद्या गॅप अप एवढं ओपन झाल्यानंतर 200-300 पॉईंटने गॅप अप 300-400 पॉईंटने जर गॅप अप ऑन झालं 300 समजा, आणि इथं जर ओपन इंटरेस्ट पुन्हा ग्रीन वाल्यांचा कॉल रायटिंगच जास्त झाली तर मग क्लिअर इंडिकेशन आहे आपल्याला की आपण काय करू. ऑलरेडी गॅप अप मार्केट वरती गेलं ना, तर सेल ऑन राईस बाय ऑन डिप्स ती स्ट्रॅटेजी ठेवू आपण. आपण एक आणि सर पुन्हा समजा हे दोन्ही सेम असलं तर दोन्ही लेवल साइडवेज होणार का? नाही, साइडवेज नाही म्हणता येईल. पुन्हा ते फाईट याच्यासारखीच जशी आता इथे आहे विकली मध्ये राहते. कुठे आहे? हे इथे फाईट आहे ते 43,900ला सेम आहे जवळपास. ओके, तर शक्यतो सेम तर राहणार नाही, मला नाही वाटत सेम राहणार जूनच्या एक्सपायरीला. हा चेंज होत राहणार. इथं बघा ना, आता जेव्हा मार्केट पडलं होतं शुक्रवारी तेव्हा कॉल रायटिंग खूप जास्त वाढली होती. चेंज इन ओ आहे, तर लोकांनी खूप जास्त काय केलं होतं, कॉल रायटिंग केली होती पडल्यानंतर. तर होऊ शकते की पुट उद्या वाढल्यानंतर हे कॉल रायटिंग कमी होऊन जाणार, पुट रायटर वाढणार, असं काहीतरी होणार. तर माझं तर असा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा खूप असं बुलिश राहते ना मार्केट, तेव्हा एक रिस्क घ्यायची आणि एक बेरिश स्ट्रॅटेजी बनवायची. जेव्हा मार्केट म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, मार्केट खूप पळते ना, तेव्हा एक बुलिश स्ट्रॅटेजी घेतो. मार्केट खूप जास्त वाढते ना, तेव्हा मी एक बेरिश स्ट्रॅटेजी घेतो. आणि मोस्टली मला देतात त्या प्रॉफिट, आतापर्यंत देत आलेला आहे. तर आपण ट्राय करून बघू, अलग अलग काय एक्सपेरिमेंट करायचे आपल्याला. चालेल, ठीक आहे. ठीक आहे. आणि स्टॉप लॉस तर आहेच ना आपला फिक्स 45,000 सांगितलं का 45,000. मग अशा केसमध्ये ना आपण रेडी पण राहायचं की नुकसान प्रॉफिटसाठी आपण रेडी आहोत ना, तर नुकसानसाठी पण रेडी राहायचं. उद्या आपण बघू किती गॅपअप ओपन होते. गॅपअप ओपन झाल्याबरोबर आपण मस्त एक स्टडी बनवायची जे आपल्याला बेरिश राहणार. चालेल. आणि म्हणजे उद्या समजा आपण स्ट्रॅटेजी घेतली तर ती आपली विकली असेल ना, म्हणजे नाही, त्या केसमध्ये मंथली राहू शकते मे बी आपली. आता कसं आहे, मी हे जे टार्गेट सांगितले की 1:2 रेशो. आता कधी काय होते की मला याच्यामध्ये आता उद्या समजा 30,000चं प्रॉफिट आलं, 20-30,000चं प्रॉफिट आलं आणि मला एक दुसरी बेरिश स्ट्रॅटेजी बनवायची, तर मी काय करणार, या स्ट्रॅटेजी मधून एक्झिट करणार. म्हणजे माझं जनरली काय, मी एवढं स्ट्रिक्ट रूल लावत नाही की माझा 1:2 माझं प्रॉफिट असलं पाहिजे. राईट. मग माझं काय असतं की मी ऑन द स्पॉट स्ट्रॅटेजी चेंज करतो. आता मला एक ऑपॉर्च्युनिटी कुठे दिसली 43,450ला मार्केटमध्ये फॉल आला. आता मार्केट काय गॅपअप ओपन होणार, तर गॅपअप ओपन समजा 44,400च्या आसपास जर ओपन झालं, 30-35,000चं मला प्रॉफिट येणार. हे प्रॉफिट मला फक्त 3-4 दिवसात आलेलं आहे. ही पण लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे की 3-4 दिवसातच मला एवढं प्रॉफिट आलेलं आहे 30-35,000चं. मी काय करणार, मग एक फायदा घेणार ना की मी बाय डिपला केलं होतं, तर मग मी सेल हायला करणार. इथं सेल हायला करून मी काय करणार, मे बी एक याच्यात प्रॉफिट बुकिंग करून मे बी एखादी बेरिश स्ट्रॅटेजी घेऊन घेणार मी. म्हणजे दोन्ही मार्केटचा अप अँड डाऊनचा दोन्ही याचा फायदा घेऊ शकतो आपण. ओके सर. म्हणजे आता हे जे मी तुम्हाला रिस्क रिवॉर्ड सांगितलं, हे सुरुवातीला तुम्ही रिस्क रिवॉर्ड ठेवा, पण जसं तुम्ही ऍडव्हान्स करसाल ना, तर तुम्ही स्वतःच तुमचे रूल मॉडिफाय करसाल. ओके. समजलं. आणखी क्वेश्चन? नसणार तर मग आपण हे मीटिंग एंड करायचे. सर ही रेकॉर्डिंग तुम्ही टाकणार आहे का पूर्ण युट्यूबला? कारण की ही मला खूप इंटरेस्टिंग वाटते, मला हे परत बघावं लागेल. नाही, बघा हे आपण आहे ना संतोष सर, ही जी बघितलं ना, इट इज जस्ट थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. 1%, 2%, 3%. पण हे थेरॉटिकल पेक्षा पण हे आहे ना, जेव्हा तुम्ही स्टार्ट करसाल ना ऍक्च्युअल घेणं, तर हे रूल लावा.
ओके, हे रूल तुम्ही स्वतःला लावा. म्हणजे रिस्क Correct. रिवॉर्डचा त्यामुळेच जो तुम्ही लास्ट टाइम म्हणले तुम्ही पूर्ण रेकॉर्डिंग नाही टाकणार म्हणून विचारलं. नाही, नाही, पण नाही, नाही, नसेल तर मग मला शेअर करा ऍटलीस्ट माझ्या ईमेल आयडी. नाही, 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 टाकणार आहो मी, टाकणार आहो. ठीक आहे, हे बेसिक फाउंडेशन आहे. बेसिक फाउंडेशन आपण टाकू सर्व. मे बी नेक्स्ट स्ट्रॅटेजी पासून आपण नाही टाकणार हे ज्या राहणार त्या, कारण ते ऍक्च्युअल ट्रेड आहे. कन्सेप्ट सांगितलं त्या वन गो मध्ये काढणार नाही ओपन नाही, लॉच्या. सांगायचं तात्पर्य हेच आहे संत सर. परत बघावंच लागणार. राईट, हे जे आहेत ना आपण जे रूल्स डिसाईड केले, थेअरी आहे, हे किती झालं ना, ह्या थेअरी गोष्टी आहेत. आणि मार्केटमध्ये थेअरी जास्त वर्क करत नाही. आपल्याला थोडी ना पेपर लिहायचा कुठला की हे आहे. पण हा सांगायचं तात्पर्य हेच आहे की स्टॉप लॉस लावा. आणि सुरुवात जेव्हा तुम्ही करता ना, आता जेव्हा रिस्क रिवॉर्ड ठेवा तुमचा. जो रिस्क रिवॉर्ड मी म्हटलेला ना 1:2, तो 1:2 याच्यासाठी ठेवा लागणार तुम्हाला. कारण होऊ शकते सुरुवातीला तुम्ही लॉस मध्ये जासान, काही ट्रेड लॉस मध्ये जाणार, काही प्रॉफिट मध्ये जायचं. ओव्हरऑल तुम्हाला मंथ एंड हा तुमचा ग्रीन मध्ये झाला पाहिजे. मग ते ग्रीन किती कमी असो तरी चालते, पण तुम्ही लॉस मध्ये नाही गेला पाहिजे. तर रिस्क रिवॉर्ड ठेवा. रिस्क पर ट्रेड तर विसरू नका. रिस्क पर ट्रेड तर मी आता पण ठेवतो. मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये. राईट, रिस्क पर ट्रेड राहतेच माझं. म्हणजे एका ट्रेड मध्ये माझी पूर्ण कॅपिटल कधीच इन्व्हेस्टमेंट नसते. थोडीशीच कॅपिटल राहते. 10% ची किंवा 12%. तसं बघायला गेलं तर 5%च आहे ते. माझा तो ओव्हरऑल 40चा आहे तर मी 2 लाख लावतो, 2.5 लाख लावतो, तर 5%च आहे. 5 किंवा 10%. 10%च्या वरती हे एक्सेड नाही करत आहोत. मी जास्त एक्सेड नाही करत आहोत एकाच ट्रेडमध्ये. ठीक आहे. शुअर. आणखी क्वेश्चन नसतं तर आपण एंड करून टाकू. ऑलरेडी इंडियामध्ये 11:30 वाजले असणार. राईट, 11 वाजले. 11. ओके, 11 वाजले का? ठीक आहे, चला, लेट झाले तुम्हाला सर्वांना. मला आता काही नाही, इथे अजूनही किती वाजलेलं आहे, 7-7:30 वाजलेले. ओके, तर मला ऍक्च्युली तुमचा विचार करायचा असतो सर्वांचा. कधी कधी हे पण वाटतं की मंडे आहे आणि 11 वाजेपर्यंत तुम्हाला बिझी करून ठेवलं मी. ठीक आहे, चालेल, एंड करायची मीटिंग. हो सर, Yes. चालेल. ओके. सांगतोय महेश, हेच खूप जास्त झालं यार. अरे नाही नाही यार श्रीकांत, ठीक आहे. पण आता थँक्यू महेश. नेक्स्ट सेशन पासून आपण डायरेक्टली हे करू आपण नेक्स्ट वीक पासूनच. ओके, तर ग्रुप मी शेअर करणार पुन्हा व्हॉट्सअपला. ज्यांना जॉईन करायचं तो जॉईन करा. सुरुवात पेपर ट्रेड पासून करणार आहोत. आणि पेपर ट्रेड ज्यांना ऍक्च्युअल ट्रेड घ्यायचं ते ऍक्च्युअल पण घ्या, पेपर ट्रेड पण घ्या. कारण मला असं वाटतं तुम्ही रेडी झालेला आहे. पुन्हा कुठले हे सर्वच वाटले पुन्हा एक वेळ ते रेकॉर्डिंग जे आपण शेअर केलेलं आहे युट्यूबला, पुन्हा एक वेळ बघा. आणि सर्वात इम्पॉर्टंट जे मला वाटते ते हे आहे माझ्या मते, ट्रेडिंग सायकोलॉजी. ओके, हे कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोडा आणि हे ऑप्शन ग्रीक्स, हे 2 बघाच बघा. ऑप्शन ग्रीक्स आणि हे 2 खूप महत्वाचे आहेत. ओके, बाकीचं इंडिकेटर्स चार्ट, सॉरी, ट्रेडिंग सायकोलॉजी, चार्ट आणि ऑप्शन ग्रीक हे बघाच बघा. हे 3 बघाच बघा. पुन्हा वाटलंच बघा, बार बघा, पण बघा. बाकी एवढं मॅटर नाही करत. पण ऑप्शन हे ग्रीक 3 मला आणखी दोनदा बघावं लागेल असं वाटत आहे. म्हणजे मी काल हो. बघितला पण समजलं असं वाटते, पण नाही म्हणजे नाही, समजलं असं वाटत नाही समजून. हो. एक्झॅक्टली ते ऑप्शन ग्रीक असं आहे ना, तो तुम्ही जितक्या वेळ तुम्ही तो बघसाल ना, तितक्या वेळ तुम्हाला आणखी काहीतरी नवीन हे शिकायला भेटणार आणि रिअल मार्केट शिकवणार आता तुम्हाला. मी सांगतो ना तुम्हाला, मी फक्त तुम्हाला 30% शिकवलेलं आहे थेअरी, 70% तुम्हाला रिअल मार्केटच शिकवणार. म्हणून म्हटलं की आता 16 थेअरी शिकणं, आता डायरेक्टली आपण ट्रेड चालू करूया. चालेल, कारण त्याच्याशिवाय कॉन्फिडन्स येणार नाही तुम्हाला. आता ह्या ज्या स्ट्रॅटेजी आहे या थेअरीमध्ये शिकून काहीही फायदा नाही आहे. थेअरीमध्ये शिकून काही फायदा नाही आहे. थेअरी शिकवणार तुम्हाला समजणार आणि 2-3 दिवसानंतर 15 दिवसानंतर तुम्ही विसरून जासाल. पुन्हा मग तुम्हाला ते व्हिडिओ बघायला लागणार. मी माझं म्हणणं आहे, माझं पर्सनल ओपिनियन आहे, डायरेक्टली चालू करा, ट्रेड चालू करा. मला आतापर्यंत मी कधी तुम्हाला हेच म्हणत होतो ना, पेपर ट्रेड करा, कारण मला कॉन्फिडन्स नव्हता. कारण मी या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस केल्या नव्हत्या, ज्या महत्वाच्या वाटतात. रिस्क मॅनेजमेंट पण खूप महत्वाची गोष्ट आहे. राईट, म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्टॉप लॉस लावणं खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला म्हणतो, तुम्ही हे वाटल्यास पुन्हा रेकॉर्डिंग आपल्या युट्यूब चॅनलला आहे. राईट, प्लेलिस्ट मध्येच मी टाकलेलं आहे. एक प्लेलिस्टच बनलेली आहे आपली. कुठे आहे प्लेलिस्ट, हे ज्याच्यामध्ये ऑलरेडी व्हिडिओज टाकलेले आपण. ऑप्शन सेलिंगचा मास्टर क्लास जर म्हटलं ते आपले, ओके, त्याच्यामध्ये किती ऑलरेडी 6 जे सेशन झाले, 6च्या 6 तुम्हाला एका लाईनने भेटणार. तुम्ही पुन्हा रिपीट बघा वाटल्यास. हा, पुन्हा झोप झाली ना, उठा उठा, हले म्हणू. ओके, गणेशची मुलगी आहे, माझी फेवरेट आहे त्यांची मुलगी. ओके ओके, सो हे 6च्या 6 रेकॉर्डिंग तुम्ही इथं पुन्हा बघा, कारण नेक्स्ट सेशन नेक्स्ट वीक पासून आपण डायरेक्टली चालू करूया. ठीक आहे, चलो फिर. महेश सर, हा हा, हो.
बोला अक्षत. विष्णू बोलतो विष्णू बोलतो सर. हा विष्णू बोला. आपल्याला वयावरून आपल्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करता येईल का? वय ऑप्शन इंटरेस्ट वरनं कशावरून? ऑप्शन इंटरेस्ट वरनं आपल्याला टार्गेट आणि हे सेट करता येईल का? नाही टार्गेट प्रश्न आणि नाही स्टॉप झाला. लॉस. कशामुळे कशावरून हॅलो. कशावरून? ऑप्शन इंटरेस्ट जो डेटा आहे ना वयाचा हा हा ओके ओके. त्यावरनं त्याच्यावरून हा विष्णू त्याच्यावरून एक आयडिया येते आपल्याला की कुठं कॉल रायटिंग जास्त झालेली आहे. म्हणजे याचा आयडिया अशी येते की जसं आता आपण जून महिन्याचा आपण ओपन इंटरेस्ट बघितला 45,000ला. खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे. 45चा तर हा. जर ब्रेक झाला तर एक काय होते की एक कॉल अनवाइंडिंग येते. कॉल अनवाइंडिंग काय करते की ते आणखी मार्केटला वरती घेऊन जाते. तर 45 ब्रेक झाला तर तिथे चुपचाप निघून जा तुम्ही. तर बरोबर आहे. ओके पण विकलीसाठी नाही, मंथलीसाठी. ओके सर. चला मग आजचं सेशन आपण इथे सेंड करूया. ऑलरेडी 2 तासाचं सेशन झालेलं आहे आणि आपण एक काम करू आता नेक्स्ट सेशन